प्रभु ने फिर से हमको एक अच्छा मौका दिया है। കർത്താവിന്റെ സഹോദരി പറഞ്ഞ സാക്ഷ്യം എനിക്ക് മനസ്സിലായില്ല, പക്ഷേ കർത്താവ് ആ സഹോദരിയുടെ ശരീരത്തിലൂടെ മഹത്വമെടുത്തു എന്നുള്ളതുകൊണ്ട് ദൈവത്തിന് സ്തോത്രം. जब बहन ने जब गवाही देते समय में, क्योंकि मराठी में दिया इसलिए वो भाषा की वजह से मुझे बराबर सब बातें मुझे समझ में नहीं आया, बट जितना इतना मुझे समझ में आया कि प्रभु ने बहन का शरीर को इस्तेमाल किया प्रभु को महिमा करने के लिए, इसलिए प्रभु का बहुत बड़ा महिमा हो, प्रभु का धन्यवाद हो। ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മളിലൂടെ ദൈവമഹത്വം എടുക്കാൻ ഒരു അവസരം പാർത്തിരിക്കുകയാണ് എപ്പോഴും. परमेश्वर हमेशा हमेशा ध्यान से वो इंतजार कर रहा है कि कब वो हम लोग हमारा शरीर इस्तेमाल करें प्रभु का महिमा करने के लिए। അതുകൊണ്ട് നമ്മളെ അതിന് ലഭിക്കുന്നില്ല എന്നുള്ളത് കൊണ്ടാണ് ആത്മാവ് ദുഃഖിച്ചിരിക്കുന്നത്. परंतु आत्मा बहुत दुख इस बात का है कि हमें आत्मा को मिल नहीं रहा ताकि हमारा शरीर देह उपयोगी हो जाए, उसके लिए हमारे अंदर से कमी होने की वजह से आत्मा दुखी है। ഇബ്രായ ലേഖനം 13 അതിന്റെ 18 വാക്യത്തിൽ इब्रानियों का पुस्तक 13 अध्याय वाक्य 18 में हम पढ़ते हैं, हमारे लिए प्रार्थना करते रहो क्योंकि हमें भरोसा है कि हमारा विवेक शुद्ध है और हम सब बातों में अच्छी चाल चलना चाहते हैं। ഒരു നല്ല നടപ്പിന് ദൈവം മഹത്വം എടുക്കാൻ നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ എല്ലാ രംഗത്തും നമുക്ക് അസുഖങ്ങൾ വരുമ്പോൾ മാത്രമല്ല, നമ്മുടെ ജീവിതക്രമം, നമ്മുടെ പെരുമാറ്റം, നമ്മുടെ ലൈഫ് സ്റ്റൈൽ സകലത്തിലും ദൈവ മഹത്വം എടുക്കണമെന്നാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. परमेश्वर का आग्रह है यह है कि हमारे जीवन का हर प्रकार के चाल चलन में प्रभु महिमा ले। सिर्फ बीमारी आते समय में या दुख तकलीफ क्लेश आए वैसा ही नहीं, बल्कि हमारे जीवन का हर चाल चलन में, हमारे हर परिस्थिति में जो चाल चलन हम करते हैं, जिस रीति से हम चलते हैं, उन सब भागों में, सब क्षेत्रों में प्रभु महिमा लेना चाहिए। അപ്പോൾ അതിന് നമുക്ക് നമ്മുടെ മനസാക്ഷിയോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമുക്കൊരു മനസാക്ഷി ഉണ്ടെന്നും ആ മനസാക്ഷി ദൈവം തന്നതാണെന്നും ആ മനസാക്ഷിയോടുള്ള ബന്ധത്തിലുള്ള ഇടപെടൽ നാം അറിഞ്ഞെങ്കിൽ മാത്രമേ നമുക്ക് ഒരു നല്ല നടപ്പുണ്ടാകുകയുള്ളൂ. परंतु उस विषय के लिए, अच्छा चाल चलन के लिए, सबसे पहला हर एक विश्वासी को यह बोध होना चाहिए कि परमेश्वर ने हमको एक विवेक दिया है, वो विवेक में प्रभु कार्य करता है। उस विवेक में प्रभु कार्य करने से जिस उसके आधार पर है हमारा चाल चलन उसमें निर्धारित है, उसमें निर्भरित है करके ये बात का अवस्था हर एक विश्वासी को जानना जरूरी है। പൗലോസ് വളരെ വ്യക്തമായിട്ട് പറയുകയാണ്, എന്റെ ജീവിതത്തിൽ എന്തെങ്കിലും ഒരു ദുർനടപ്പുണ്ടെങ്കിൽ, पौलुस कहता है कि अगर मेरे जीवन में कुछ दुष्ट प्रकार का या बुरी रीति का चाल चलन है तो അത് ഏറ്റവും ചെറിയ കാര്യത്തിൽ, സമയം ചെലവഴിക്കുന്ന കാര്യത്തിൽ പോലും, यहाँ तक कि मैं समय का इस्तेमाल का विषय में भी उसमें कुछ गलत हो तो, ഒരു ചെറിയ വാക്കിൽ പോലും, यहाँ तक कि एक छोटा सा शब्द कोई बोली में कुछ विषय है तो, ആത്മാവിനെ ദുഃഖിപ്പിച്ചാൽ, अगर उस विषय में भी अगर आत्मा दुखी होता है, അങ്ങനെ നമ്മളത് തിരിച്ചറിയണമെങ്കിൽ वो बात भी, वो छोटा सा बात भी हम लोग जानना चाहिए, നല്ല മനസാക്ഷി ഉണ്ടായിരിക്കണം. उसके लिए एक अच्छा विवेक होना जरूरी है। ആരും വന്ന് നമ്മളെ പഠിപ്പിക്കേണ്ട, ആരും നമ്മളെ പ്രബോധിപ്പിക്കേണ്ട, നമുക്ക് തന്നെ അറിയാം ഞാൻ തെറ്റ് ചെയ്തിട്ടുണ്ട്. इस विषय में कोई भी आकर हमें बोलने का जरूरत नहीं है, कोई भी आकर हमें प्रोत्साहन देकर वचन बोलने का जरूरत नहीं है, क्योंकि वो विवेक का अवस्था आत्मा खुद हमें उस विषय में समझाता है। हमें खुद हम जानने का क्षमता का खूबी हमारे अंदर है वो। അപ്പൊ പഴയ നിയമത്തിൽ ന്യായപ്രമാണം എന്ന് പറയുന്ന പുറമേയുള്ള ഒരു പുസ്തകത്തിൽ നോക്കിയുള്ള ഒരു നടപ്പായിരുന്നു. पुराने नियम में क्या था? व्यवस्था दिया गया था, इसलिए बाहरी रीति से, शारीरिक रीति से पुस्तक पढ़कर करना पड़ता था। ഇവിടെ നമുക്ക് വചനവുമുണ്ട്, परंतु हमारे पास अभी वचन तो है, പരിശുദ്ധാത്മാവുണ്ട്, परंतु उसके साथ साथ पवित्र आत्मा भी है। എന്നാൽ ആത്മാവ് നമ്മുടെ ബാഹ്യമായ കർണങ്ങളിലൂടെ അല്ലെങ്കിൽ പഞ്ചേന്ദ്രിയങ്ങളിലൂടെ അല്ല ഇടപെടുന്നത്. परंतु आत्मा जब हमारे साथ कार्य करते समय में, यानी कि नए नियम का सेवा में अवस्था आते समय में, हम लोग शारीरिक रीति से या हमारे पंचयंत्र के मदद से जो अवस्था जो हम लोग करते हैं स्वाभाविक रीति से, उसके मदद से नहीं आत्मा कार्य करता। ആത്മാവ് ഇടപെടുന്നത് നമ്മുടെ ആത്മാവിനോടാണ്. അല്ലെങ്കിൽ നമുക്കറിയാമല്ലോ, നമുക്ക് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മുടെ ആത്മാവോട് കൂടെ സാക്ഷ്യം പറയുന്നു, നാം ദൈവത്തിന്റെ മക്കളാവുന്നു. क्योंकि आत्मा हमेशा हमारा आत्मा के साथ कार्य करता है। जैसा हम लोग रोमियो में पढ़ते हैं कि पवित्र आत्मा क्या करता है, हमारे आत्मा में गवाही देता है कि तू परमेश्वर के पुत्र है, तो वो आत्मा के साथ है, आत्मा कार्य करता है। പലപ്പോഴും പൗലോസ് ലേഖനം എഴുതി അവസാനിപ്പിക്കുമ്പോൾ കർത്താവിന്റെ കൃപ നിങ്ങളുടെ ആത്മാവിനോട് കൂടി ഇരിക്കട്ടെ എന്നാ പറയുന്നത്. हम लोग देखते हैं, अगर आप लोगों ने ध्यान से पढ़ा होगा तो पौलुस खत के अंत में इस तरह लिखता है कि प्रभु का अनुग्रह तुम्हारा आत्मा में रहे, आत्मा में बने रहे, ऐसा करके लिखता हो। അപ്പോൾ നമ്മുടെ ആത്മാവിൽ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട ഘടകം എന്ന് പറയുന്നത് മനസാക്ഷിയാണ്. इसीलिए हमारा आत्मा, मनुष्य आत्मा में जो सबसे मूल भाग जो हमें इस्तेमाल होता है हमारे फायदा के लिए, वो है विवेक।
കർത്താവ് നമ്മളോടെല്ലാം സംസാരിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. परमेश्वर हम सबसे बात करना चाहता है. നമ്മളിപ്പം ഒരു സഭായോഗത്തിലോ അല്ലെങ്കിൽ ഒരു മീറ്റിംഗിലോ ഒരു ദൈവദാസൻ സംസാരിക്കുമ്പോൾ ദൈവം എന്നോട് സംസാരിച്ചു എന്നതിനേക്കാൾ അധികമായിട്ട് വളരെ വ്യക്തമായിട്ട് തിരുവചനം വായിക്കുമ്പോഴും വ്യക്തിപരമായും എപ്പോഴും നമ്മളോട് നിരന്തരം സംസാരിക്കാൻ ആഗ്രഹിക്കും. പക്ഷെങ്കിൽ ദൈവം സംസാരിക്കുന്നത് ഓഡിയബിൾ ആയിട്ടല്ല, നമ്മുടെ മനസാക്ഷിയോടാണ് ദൈവം സംസാരിക്കുന്നത്. तो स्वाभाविक रीति से हम लोग गवाही देते हैं, आज मैंने कितना गहरा संदेश सुना, प्रभु का दास ने कितना गहरा संदेश दिया, प्रभु ने मुझसे बात किया करके. परंतु उससे भी बड़ा, उससे भी ज्यादा उपयोगी अवस्था विश्वासी के जीवन में तब आता है जब परमेश्वर खुद उससे बात करके, वचन के द्वारा उससे बात करके उसको उस विषय में उसको चाल चलन, आत्मिक जीवन में चाल चलन चलाता है. परंतु प्रभु जब बात करते समय में हम लोग अपना शारीरिक कानों से सुन सके उस रीति का बोली या शब्दों से नहीं, वो हमेशा हमारे विवेक से बात करता है. ഇവിടെ ചില കാര്യങ്ങളിൽ നമ്മൾ നല്ലവരായി നടക്കുക എന്നല്ല ഇവിടെ നോക്കുക ആ പദത്തിന്റെ പ്രയോഗം. तो वहां पर 18वें वाक्य में पढ़ते समय कुछ बातों में तुम लोग अच्छे रहो ऐसा करके शब्द नहीं इस्तेमाल किया है. സകലത്തിലും सब बातों में, सब चाल चलनों में നല്ലവരായി നടക്കുന്നത് കൊണ്ട് अच्छे से चलने के लिए, അതാണ് കർത്താവ് പഠിപ്പിച്ചല്ലോ. इसलिए प्रभु ने कहा നിങ്ങൾ ഫലം പുറപ്പെടുവിക്കുന്നുവെങ്കിൽ എന്റെ പിതാവ് മഹത്വപ്പെടും. तुम लोग अगर फलवंत हो रहे हो तो मेरा पिता महिमा लेता है. ഇതൊരു നമുക്ക് ഈ പുതിയ നിയമം നമ്മൾ അനുസരിച്ച് നമ്മൾ പോകുമ്പോൾ ഒരു കണ്ടീഷണലായിട്ടാ ദൈവത്തിന് മഹത്വം വരുന്നതെല്ലാം നമുക്ക് അനുഗ്രഹമായി തീരുന്നുണ്ട് എന്ന് മനസ്സിലാക്കും. हमें इसलिए नए नियम का अवस्था हमें समझना है. ये एक शर्त का अवस्था में हमें चलता है. जो भी बात है, जो भी क्रिया हम लोग प्रभु के महिमा के लिए जब करता है, उसका फायदा क्या होता है, हमें उसका लाभ मिलता है. ഇത് ദൈവത്തിന് മഹത്വമായോ, अगर परमेश्वर को महिमा हुआ है तो എനിക്ക് അനുഗ്രഹമായി. तो वो मेरे लिए एक आशीष की बात है, मेरे लिए अनुग्रह की बात है. അപ്പോൾ നമ്മൾക്ക് പലപ്പോഴും എനിക്ക് അനുഗ്രഹം മാത്രം മതി, ദൈവത്തിന് മഹത്വം വേണ്ട എന്നുള്ളത് മനസാക്ഷിയെ കുറിച്ച് അദ്ദേഹത്തിന് അറിവില്ലാത്തത് കൊണ്ടാണ്. परंतु बहुत बार विश्वासियों के जीवन में अवस्था क्या है कि मुझे आशीष चाहिए, मुझे फायदा हुआ अच्छा है, प्रभु को महिमा मिले ना मिले वो बात नहीं चाहिए, प्रभु को नहीं महिमा मिले तो भी चले, लेकिन मुझे आशीष मिलना चाहिए. ऐसा विश्वासी का अवस्था क्यों हो गया? क्योंकि उसका अच्छा विवेक के बारे में उसको अच्छा जानकारी नहीं है. അപ്പൊ നമുക്ക് പിന്നെയും നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ട കർത്താവ് ദാനിയേലിന്റെ പുസ്തകം അവസാനം പറയുന്നുണ്ട്. എന്താ പറയുന്നത് അറിയാമോ? इसलिए प्रभु वहां पर दानियल का पुस्तक में आखिरी में वहां प्रभु एक बात कहता है. അവിടെ മനസാക്ഷിയുടെ ശുദ്ധീകരണത്തെ കുറിച്ചാണ് അവിടെ ദാനിയേൽ പറഞ്ഞ് അവസാനിപ്പിക്കുന്നത്. विवेक का शुद्धिकरण के विषय में आखिरी में वहां पर दानियल जब कहता है, എന്നാല് ആ ശുദ്ധീകരണ വഴി നീ മുദ്ര ചെയ്തേക്കാനാണ് പറയുന്നത്. അവിടെ നമ്മൾ അതിന്റെ 12ാം അധ്യായത്തില് അതിന്റെ അവസാന ഭാഗം 9ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. उसका 9 में पढ़ते समय में उस अच्छा रास्ते को प्रभु वहां पर छाप लगाओ करके बोले. 9 पढ़ना. उसने कहा, हे दानियल, हाँ, चला जा, क्योंकि ये बातें अंत समय के लिए बंद है. हाँ, और इन पर मुहर दी हुई है. हाँ, मुहर डाल दिया, उसपे छाप डाला गया है. ഇത് പറഞ്ഞാൽ നീ മുദ്രയിട്ടേക്കുക, यानी कि उसमें मोहर डाल दिया है. എന്നാൽ ഇതേ ശുദ്ധീകരണത്തിന്റെ കാര്യം കർത്താവ് നമ്മൾ വെളിപ്പാട് പുസ്തകം അതിന്റെ 22ാം അധ്യായം 11ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ മുദ്രയിടരുത് എന്നാണ് വായിക്കുന്നത്. നമ്മൾ ആ വാക്യം വായിക്കുമ്പോൾ और हम उसका 10वां वाक्य में क्या देखो, आगे चलकर बहुत लोगों को इसका शुद्धिकरण का लाभ होगा, परंतु अभी इसमें क्या डाल के रखा है, छाप डालना. तो यही बात जब प्रकटीकरण का पुस्तक में पढ़ते समय में उसका 22वां अध्याय में वहां पर ये शुद्धिकरण का बात बोलते समय में वहां पर मोहर डालो करके नहीं कहता. ഈ പ്രവചനം മുദ്രയിടരുത്. यहाँ पर देखो क्या लिखा है कि इस विषय पर तू उसमें छाप नहीं डालना. എന്ന് പറഞ്ഞാൽ അതിന്റെ അർത്ഥം, അതായത് ദാനിയേലിനോട് പറഞ്ഞ് ഏകദേശം നമുക്കറിയാം വേദപുസ്തകത്തിലെ ഒരു 400 സംവത്സരകാലം ദൈവം മനുഷ്യനോട് സംസാരിക്കാതിരുന്ന ഒരു കാലഘട്ടമുണ്ട്. हम जानते हैं परमेश्वर ने मनुष्य के साथ दानियल के बाद के समयों के बाद 400 साल मलाकी के बाद हम देखते हैं कि 400 साल प्रभु मनुष्य के साथ कोई बात नहीं हुआ, कोई भविष्यवाणी नहीं किया, कोई सपना, कोई दर्शन नहीं दिया. കർത്താവ് പലപ്പോഴും യെരമ്യാവിനോട് പറഞ്ഞു, നീ പറഞ്ഞ വചനം മുദ്രയിട്ടേക്ക്, കാരണം ഇവര് മനസ്സിലാകരുത്. प्रभु बहुत बार यिर्मयाह को ऐसा कहता है कि तू जो बात बोल रहा है ना उसमें मोहर डाल के रख, क्योंकि जिस लोगों को बोल रहे हैं ना उन लोगों को समझ में नहीं आ रहा. അല്ല, കർത്താവ് തന്നെ ഓമകളായിട്ട് പറയുന്നത് അവർക്ക് മനസ്സിലാകരുത്, നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാകണം. प्रभु खुद का विषय में देखा जाए तो प्रभु हमेशा दृष्टांतों में बात करता था. क्यों ऐसा? उन लोगों को समझ में नहीं है, जो बाहर के लोग हैं उनको ना समझे, परंतु तुम समझे. വെളിപ്പാട് പുസ്തകത്തിന്റെ അവസാനത്തിൽ പറയുന്ന കാര്യം എന്താണ്? അനീതി ചെയ്യുന്ന അനീതി ചെയ്യട്ടെ. प्रकटीकरण का पुस्तक में आखिरी में हम पढ़ते समय में वहां पर देखो क्या बोल रहा है, जो अधर्म कर रहा है उसको करने दो. എന്നാൽ നമ്മളോടുള്ള ബന്ധത്തിൽ എന്താണ്? परंतु हमारे विषय में क्या कहता है? നമ്മുടെ ആത്മാവിന്റെ വീണ്ടെടുപ്പ് നടന്ന വ്യക്തികളെ സംബന്ധിച്ചോളം മനസാക്ഷിയുടെ ശുദ്ധീകരണത്തിൽ മാത്രമാണ്
നമുക്ക് ഒരു നന്നായി ഒരു ദൈവമഹത്വത്തിനുള്ള ഒരു ജീവിതം നയിപ്പാൻ ഇടയാകും. जिन जिन लोगों का आत्मा का छुटकारा हो चुका है उन लोगों के जीवन में प्रभु के लिए एक अच्छा गवाही रीति से जीने के लिए, प्रभु का महिमा के लिए, जीवन के लिए उस विषय के बातें हैं प्रभु कहता है. അപ്പം ഈ നല്ലവരായി നടക്കാൻ മനസാക്ഷിയുടെ ശുദ്ധീകരണം അല്ലെങ്കിൽ നല്ലൊരു മനസാക്ഷി വേണമെന്നുള്ളത് ദുഷ്ടന്മാർക്ക് അറിയത്തില്ല. परंतु ये जो अच्छा विवेक में चलना चाहिए, अच्छा विवेक में रहेगा तो ही परमेश्वर का महिमा होगा, ये बात का जानकारी दुष्ट लोग नहीं जानता. എന്താണ് കാരണം? कारण क्या है? ദുഷ്ടന്മാർക്ക് മനസാക്ഷി ഉണ്ടോ? क्या दुष्ट लोगों को विवेक है? क्या ഉണ്ട്. है. പക്ഷെങ്കിൽ അവര് എപ്പോഴും നമ്മളെ തന്നെ സ്വയം നീതീകരിക്കാനാണ് ആ മനസാക്ഷി ഉപയോഗിക്കപ്പെടുന്നത്. परंतु दुष्ट लोग क्या करते हैं? वो लोग अपना विवेक को क्यों इस्तेमाल कर रहे हैं? अपने आप को धर्मी ठहराने के लिए, मैं कुछ अच्छा हूं, मैं कुछ कर सकता हूं बोलकर अपने आप को न्याय के लिए इस्तेमाल करते हैं. നാം ഒരു തെറ്റ് പറഞ്ഞു കൊടുത്താലും നമ്മളെ തെറ്റ് ഇങ്ങോട്ട് പഠിപ്പിക്കാൻ വരും. हम लोग जब उनको बोलते देखो आपने ऐसा गलती किया तो वो लोग क्या बोलते हैं? नहीं ऐसा गलती नहीं, ऐसा भी कर सकते हैं बोलकर हमें कुछ बातें सिखाने के लिए आते हैं. കർത്താവിനെ തിരുത്താൻ ശ്രമിച്ചവരാണ് യഹൂദന്മാര് അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ ശാസ്ത്രിമാരും പുരോഹിതന്മാരും. വചനം കൈവിലുണ്ട്. हम लोग देखो यहूदियों में जो फरीसी और शास्त्री लोग कौन है? वो लोग यीशु को सिखाने के लिए, ये यीशु तू गलत कर रहे, ऐसा करो बोलकर ऐसे करने वाले लोग थे शास्त्री लोग उस समय में. നാം കർത്താവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിക്കുമ്പോൾ, परंतु हम जब प्रभु तू मेरा उद्धार करता है करके मानते हैं, നമ്മുടെ സ്വാധീനതയിൽ നിന്നും നമ്മുടെ മനസാക്ഷിയെ വേർതിരിച്ച് ദൈവത്തിന് ഉപയോഗിക്കുന്ന രീതിയിൽ ആക്കുന്നതാണ് ഈ ആത്മാവിന്റെ രക്ഷ. നാം രക്ഷിക്കപ്പെട്ടു എന്നുള്ളത്. हमारा नया जन्म हुआ है, हमारा आत्मा का उद्धार हुआ है. उसका मतलब क्या है? आज से मेरा ये जो विवेक है वो मेरा कहने के हिसाब से नहीं, या मैं जो सोचता हूँ, मेरा जो विचार है, मेरा जो आग्रह है, उसके हिसाब से नहीं मेरा विवेक चलता, बल्कि परमेश्वर की इच्छा के अनुसार चलता है विवेक. वो है सच्चा नया जन्म का अवस्था. ഒരു യഥാർത്ഥ വിശ്വാസിക്ക്, एक सच्चा नया जन्म पाया विश्वासी, മനസാക്ഷി ഒരിക്കലും അവനെ സപ്പോർട്ട് ചെയ്തില്ല. उसका विवेक उसका स्वयं का कार्य पर कभी उसका विवेक उसके साथ नहीं देगा. കാരണം അവൻ ദൈവത്തിന്റെ കാര്യത്തിന് വേണ്ടി അവനെ നിർദ്ദേശിക്കുന്നത് ഹോളി സ്പിരിറ്റ് നമ്മുടെ മനസാക്ഷിയോട് ഇടപെടുകയാണ്. क्योंकि एक विश्वासी को तू हमेशा परमेश्वर के बात के लिए खड़ा रहना है करके ये बात पवित्र आत्मा वो व्यक्ति को किधर आके बोलेगा? उसका विवेक पे आकर बोलेगा. കാരണം വീണ്ടും ജന്മം കഴിയുമ്പോൾ, क्योंकि नया जन्म के बाद നമ്മുടെ ദേഹിയുടെ സ്വാധീനതയിൽ നിന്നും हमारे ओर से, हमारा प्राण से जो बातें आता है, मोह कर हमारा आत्मा को गिराने का जो बातें आता है, ആ ദേഹിയിൽ നിന്നും നമ്മുടെ മനസാക്ഷിയെ ദൈവത്തിനായിട്ട് വേർതിരിക്കുന്നു. हम क्या करते हैं? हमारा प्राण की बातों से हमें हटकर हमारा विवेक को प्रभु के बातों के लिए उपयोग करना है. അപ്പോൾ നമ്മുടെ ആത്മാവിൽ കർത്താവിന്റെ ആത്മാവ് വസിച്ചുകൊണ്ട്, इसलिए हमारा आत्मा में परमेश्वर का आत्मा बस कर നമുക്ക് ബോധ്യം തരുവാൻ, हमें एहसास दिलाता है, हमें समझाता है, നമ്മളെ വഴി നടത്തുവാൻ, हमें चलाने के लिए. എന്നെ അഭിഷേകം നമ്മൾ പ്രാപിച്ചിരിക്കുന്നത് സകലത്തിലും നമ്മളെ വഴി നടത്തുവാനാണ്. क्योंकि अभिषेक दिया गया है, पहले यूहन्ना में पढ़ते हो, क्यों है? सब बातों में चलाने के लिए है. അവിടെ സകലവുമുണ്ട്. वहां पर सब बातों में है करके पढ़ते हैं. നമുക്ക് അപ്പോൾ നമ്മുടെ മനസാക്ഷിയുടേതായ യഥാർത്ഥ ശുദ്ധീകരണം, इसलिए विवेक का जो सच्चा शुद्धिकरण എങ്ങനെയാണ് അത് നിലനിർത്തിക്കൊണ്ട് പോകേണ്ടത്? कैसा उसको हमें आगे चलाना है? നമ്മുടെ ദേഹിയിലേക്കുള്ള ഒരു ജനൽ പോലെയാണ് അല്ലെങ്കിൽ ഒരു വാതിൽ പോലെയാണ് നമ്മുടെ മനസാക്ഷി. हमारा विवेक बोला तो वो हमारा प्राण के सामने एक दरवाजे के समान या एक छन्नी के समान है. നമ്മുടെ മനസ്സ് ദൈവത്തോട് തുറന്നാലും, हमारा मन भले कितना भी हम प्रभु के सामने खोले, ഈ വാതിൽ അടഞ്ഞിരിക്കുന്നത് കൊണ്ട് ദൈവത്തിന് നമ്മളോട് ഇടപെടാൻ കഴിയത്തില്ല. കാരണം മനസാക്ഷിയിൽ പാപം വന്നു കഴിഞ്ഞാൽ ദുർമനസാക്ഷിയാൽ, जब तक हमारा विवेक जो दरवाजा है वो जब तक वो बंद रहेगा तब तक प्रभु को हमारे हमें कार्य करने नहीं होगा. क्योंकि एक बार पाप हमारे विवेक को छू लेता है तो क्या हो गया? वो दुष्ट विवेक बन जाता है. പക്ഷെ നമ്മളത് തിരിച്ചറിയുന്നില്ല. परंतु ये बात हम पहचान नहीं पा रहे, हम समझ नहीं पा रहे. നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ നമുക്ക് നല്ല ഒരു ബന്ധം ദൈവമായിട്ട് കിട്ടുന്നുണ്ട്. हमें प्रार्थना करते समय में पहला प्रभु के साथ एकदम गहरा रिश्ता मिलता था. അത് ആത്മീയന്മാർ അല്ലെങ്കിൽ രക്ഷിക്കപ്പെട്ടവർക്ക് മാത്രമേ അത് അനുഭവിക്കാൻ കഴിയൂ. वो तो सिर्फ नया जन्म पाया, उद्धार पाया हुआ लोगों को ही मिलता है. അത് കാഴ്ചയാലല്ല, और वो देखकर नहीं होता. അത് നമ്മുടെ ശരീരത്തിൽ ഉണ്ടാകുന്ന ഒന്നുമല്ല. वो हमारा शरीर में कोई अनुभव, कोई शौक लगा, वैसा नहीं है. നമ്മുടെ ആത്മാവിൽ നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യം അനുഭവിച്ചറിയുക. हम हमारे आत्मा में, मनुष्य आत्मा में परमेश्वर का आत्मा हमारे आत्मा में है करके उनका उपस्थिति को हमको अनुभव करने हो रहा है. മനസാക്ഷി ബലഹീനമായ മനസാക്ഷിയുണ്ട്. परंतु विवेक दुर्बल या बलहीन विवेक भी है. ബലഹീനമായിട്ടുള്ള മനസാക്ഷി ഉള്ളവരെ
ആത്മീയ വിഷയങ്ങൾ മനസ്സിലാകാൻ വളരെ താമസം എടുക്കും. जिसका विवेक दुर्बल है, कमजोर है, उनको आत्मिक बातें समझने के लिए समय लगता है. അതുകൊണ്ട് എങ്ങനെ നമ്മുടെ മനസാക്ഷി ശക്തമുള്ള ഒരു മനസാക്ഷി ആകും എന്നുള്ളതാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കാൻ പോകുന്നത്. इसलिए हमारा विवेक किस तरह बलवंतशाल होकर बने रहने का अवस्था कैसा है, वो बातों को हम देख रहे हैं. പഴയ നിയമത്തിൽ ബാഹ്യമായ ശരീരമായിരുന്നു എപ്പോഴും അവർ ക്ലീൻ ചെയ്ത് ശുദ്ധീകരിച്ച് വരണം. क्योंकि पुराने नियम में क्या था, शारीरिक रीति से उनको साफ सफाई करते, शारीरिक रीति हाथ पैर धोकर शुद्धिकरण उस तरह शारीरिक बाहरी रीति से करते थे. പക്ഷെ കർത്താവ് വന്ന് കാര്യങ്ങൾ പഠിപ്പിക്കാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ പഴയ നിയമത്തിൽ നേരെ ഓപ്പോസിറ്റ് ആയ കാര്യങ്ങളാണ്. परंतु प्रभु आकर उन्होंने जब बात करने लगा, उनका बातें कैसा था, पुराने नियम की बातों से एकदम उल्टा था. ഇവിടെ ദൈവം ആദ്യം ആരംഭിക്കുന്നത് മനുഷ്യന്റെ മനസാക്ഷിയിലാണ്. क्योंकि प्रभु जब सबसे पहला काम का अपना काम जब आरंभ करता है, शुरुआत करता है, वो मनुष्य का विवेक में करता है. നമ്മള് മത്തായിയുടെ സുവിശേഷം 23 അധ്യായത്തിൽ मत्ती का पुस्तक 23वां अध्याय, അന്ന് നിയമശാസ്ത്രം കയ്യിലുണ്ടായിരുന്നവരോട് കർത്താവ് ഇടപെടുന്നത് അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്. उस समय का जो नियम शास्त्र जिनके हाथों में था, उन लोगों को प्रभु एक बात कहता है. അതിന്റെ 23 അധ്യായത്തിന്റെ 25-26 വാക്യങ്ങളിൽ ഇങ്ങനെ എഴുതിയിട്ടുണ്ട്, കുരുടനായ പരീശനെ കിണ്ടിക്കിണങ്ങളുടെ പുറം വെടുപ്പാക്കേണ്ടതിന് അവയുടെ അകം വെടുപ്പാക്കുക. वहाँ पर 23 का 25 पढ़ना. तुम पर हाय, तुम कटोरे और थाली को ऊपर से तो मानते हो, परंतु वे भीतर अंधेर और असंयम से भरे हुए. 26 भी. हे अंधेर फरीसी, पहले कटोरे और थाली को भीतर से देखो, उसको पहला भीतर से तुम साफ करो. എന്താണ് ഈ അകംഭാഗം? मतलब अंदर का भाग कौन सा है, भीतर का भाग कौन सा है? യേശു മരിക്കേണ്ടി വന്നത് എന്തുകൊണ്ടാണ്? यीशु मसीह को मरने का कारण क्या था? യേശുവിന്റെ രക്തം എവിടെയാണ് നമ്മളെ ഡീൽ ചെയ്യുന്നത്? क्योंकि यीशु मसीह का लहू हमारे कौन सा भाग में कार्य करता है? നമ്മുടെ ശരീരത്തിലാണോ? हमारे शरीर में है क्या? നമ്മുടെ മനസ്സിലാണോ? हमारा मन में है क्या? प्राण में भी नहीं है. कहाँ पर है? विवेक में. आत्मा में, विवेक में. നിരന്തരം ആത്മാവിൽ നമ്മളെ ക്രിസ്തുവിന്റെ രക്തത്തിന്റെ ശുദ്ധീകരണം നമ്മുടെ മനസാക്ഷിയിൽ നടന്നെങ്കിൽ മാത്രമേ നമുക്ക് നേരായി നടക്കാനുള്ള വഴി എന്താന്ന് മനസ്സിലാകൂ. अगर निरंतर प्रभु का लहू हमारे विवेक को शुद्धिकरण करते रहते रहेगा, तो ही हमें सही रीति का चाल चलन चलने का बोध्य अवस्था हमको समझ में आएगा. നമ്മുടെ മനസ്സിലുണ്ടാകുന്ന വേദനയോ മനസ്സിലുണ്ടാകുന്ന മാനസാന്തരമോ മനസ്സിലുണ്ടാകുന്ന കാര്യങ്ങളോ അല്ല ദൈവത്തിന്റേതായിരിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ എന്ന് നമ്മൾ മനസ്സിലാക്കണം. हमें सबसे पहले ये बात समझना है, हमारा मन में आने वाला जो भी भावना है, मन में आने वाला फीलिंग, मन में थोड़ा रूपांतर आया, मन में थोड़ा पश्चाताप आया, मन में थोड़ा रोना पड़ा, मन में थोड़ा आत्मिक अवस्था, ये सब बातें वो नहीं है प्रभु का बातें. നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 9 അധ്യായത്തിൽ പൗലോസ് പറയുന്നുണ്ട്, हम लोग रोमियो का पुस्तक उसका 9वां अध्याय में, रोमियो का पुस्तक 9 അധ്യായത്തിലാണ് മനസാക്ഷിയുടെ ശുദ്ധീകരണത്തെ കുറിച്ച് നമ്മൾ പഠിക്കുന്നത്. ഇവിടെ എബ്രായ ലേഖനം 9 അധ്യായത്തില് हम लोग इब्रानियों 9 में विवेक के बारे में पढ़ते हैं, परंतु उसके पहले हम लोग रोमियो 9 में पढ़ेंगे. എനിക്ക് വലിയ ദുഃഖവും ഹൃദയത്തിൽ ഇടപെടാതെ നോവും ഉണ്ട് എന്ന് എന്റെ മനസാക്ഷി എനിക്ക് പരിശുദ്ധാത്മാവിൽ. അപ്പൊ മനസാക്ഷിയും പരിശുദ്ധാത്മാവും ഒരുമിച്ച് പോകുന്ന ഒരു एक पढ़ना. मैं मसीह में सच कहता हूँ. हाँ, मैं एक सच कहता हूँ. मैं झूठ नहीं बोल रहा. हाँ. और मेरा विवेक भी पवित्र आत्मा में गवाही देता है. देखो, मेरा विवेक भी पवित्र आत्मा में क्या है गवाही देता. वाक्य 2 कि मुझे बड़ा शौक है. हाँ. और मेरे मन सदा दुखता रहता है. यह बात पवित्र आत्मा किधर किसको जाके बोला? पौलोस का विवेक में कहा. അതുകൊണ്ട് നമ്മൾ ഒരു വിശ്വാസി അവന്റെ ആത്മാവും അവന്റെ ദേഹിയും അവന്റെ ശരീരവും മൂന്നിനായി വേർതിരിച്ചിട്ട് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് സകലത്തിലും നമ്മളെ കൺട്രോൾ ചെയ്യുകയാണ് മനസാക്ഷിയിലൂടെ. इसीलिए एक विश्वासी का जीवन में सबसे पहला समझना है, वो मनुष्य, वो विश्वासी का आत्मा, वो विश्वासी का प्राण और विश्वासी का देह ये अलग है. और पवित्र आत्मा वो मनुष्य का आत्मा का विवेक में बसकर उसमें कार्य कर सब बातों का निर्देश देकर उसको चलाता है. നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 2 അധ്യായത്തിന്റെ पहला कोरिन्थी 2 अध्याय അതിന്റെ 11 വാക്യത്തിൽ उसका 11 हम पढ़ते हैं. മനുഷ്യൻ पढ़ो. मनुष्य में से कौन किसी मनुष्य की बातें जानता है? केवल ഓക്കെ, മനുഷ്യനിലുള്ളത് मनुष्य में कौन है जो बात समझता है, जो मनुष्य में है. എന്ന് പറയുമ്പോൾ അതെന്താണ്? मतलब वो किसका बात चल रहा है? നമ്മുടെ ഹൃദയം അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ മനസ്സ്, हमारा मन के बारे में. എന്റെ മനസ്സിലുള്ളത്, मेरा मन की बातें എന്താണെന്ന്, क्या है करके, അത് ദൈവഹിത പ്രകാരമാണോ, क्या वो परमेश्वर की इच्छा के अनुसार है क्या, അത് നല്ലതാണോ, क्या वो अच्छा है क्या, അത് ജഡമാണോ, क्या वो शारीरिक है क्या, അത് സ്വർഗീയമാണോ, क्या वो स्वर्गीय है क्या, അത് ഭൗമികമാണോ, क्या वो भूमि का है क्या, എന്ന് എന്റെ ആത്മാവ് തിരിച്ചറിയുന്നു എന്നാണ്. ആത്മാവ് അറിയുന്നു. ऐसा ये कौन जानता है मेरा मन की बात? ले. मेरा आत्मा जानता है.
ले मेरे अंदर जो भी बातें चल रहे हैं सही है क्या गलत है, वो मेरे अंदर का बात कौन जानता है? मेरा आत्मा जानता है। ഒരു വിശ്വാസിയാണെങ്കിൽ, एक विश्वासी है तो जिसका नया जन्म हुआ है उसका बात चल रहा है। ഞാൻ ജഡത്തിലാണോ ഞാൻ ആത്മാവിലാണോ എന്ന് അവന് തിരിച്ചറിയാം. എന്താണ്? അവന്റെ ആത്മാവിൽ വിവേചന ശക്തിയുണ്ട്. क्योंकि एक सच्चा विश्वासी वो परख सकता है कि मैं अभी ये काम शरीर में कर रहा हूँ, क्या मैं आत्मा में कर रहा हूँ करके ये बात का परखने का क्षमता पवित्र आत्मा के मदद से वो विश्वासी समझ सकता है। നമ്മൾ ഈ മനസാക്ഷിയുടെ വിവേചനം പരിശുദ്ധാത്മാവ് തന്നില്ല എങ്കിൽ നമ്മൾ കർത്താവിനെ ആരാധിക്കുന്നത് പോലും ജഡത്തിലായിട്ട് പറയും, നമ്മൾ ആത്മാവിലാന്ന് പറയും. अगर ये विवेक के मदद के द्वारा मैं मेरा अवस्था को मैं परख सकता हूँ कि नहीं, अगर ये अवस्था अगर मुझे पहचानने में नहीं आएगा तो हमारा आराधना भी बहुत एकदम शारीरिक रीति हो जाएगा और हम बाहर आके क्या बोलेंगे, आज मैंने कितना अच्छे से आत्मा में आराधना करके बोलेगा, क्योंकि वो भूल में जी रहा है, उसको पहचानने में नहीं हो रहा है। ആരാണ് നമ്മളോട് ആദ്യം സുവിശേഷം പറഞ്ഞത്? सबसे पहला हमको सुसमाचार किसने कहा? ആരാ? किसने कहा? जोर से ആരാണ് നമ്മളോട് സുവിശേഷം പറഞ്ഞത്? सबसे पहले സുവിശേഷം പറഞ്ഞ പാപത്തെ കുറിച്ച് ബോധം വരുത്തുക. सुसमाचार बोलना मतलब पाप के विषय में बोध दिलाना, एहसास दिलाना कि तू पापी है करके सबसे पहला के किसने कहा? पवित्र आत्मा। അല്ലേ? അപ്പൊ ആത്മാവ് നമുക്ക് ബോധം തരുമ്പോൾ, तो जब आत्मा हमको एहसास दिलाता है, ഒരു പ്രാവശ്യം ബോധ്യം നിന്നെങ്കിൽ പോവുകയല്ല. एक बार दे दिया बोलकर फिर चले जाता है, ऐसा नहीं है। നമ്മുടെ ശരീരം തേസ്കരിക്കപ്പെടുന്നത് വരെയും നമ്മളെ നടത്താൻ ഈ നല്ല ആത്മാവിനെ ദൈവം തന്നിരിക്കുകയാണ്. एक बार हमको बोध देने के बाद, हम विश्वासी बन जाने के बाद फिर क्या करता है वो आत्मा? मेरा ये मरणहार देह को महिमादायक करने तक का अवस्था का जो भी बात है वो सब बातें मदद के लिए पवित्र आत्मा मेरे साथ रहता है ताकि मुझे महिमा तक पहुंचा सके। അപ്പൊ ഞാൻ രക്ഷിക്കപ്പെടണം എന്നുള്ള ദൈവഹൃദയത്തിലെ ഡീപ്പായിരിക്കുന്ന സത്യം ആർക്കറിയാം? इसलिए मैं उद्धार पाना चाहिए, मेरा नया जन्म होना चाहिए, ये परमेश्वर का हृदय के अंदरूनी भाग में छुपा हुआ बात वो कौन जानता है? അല്ലെങ്കിൽ യേശുക്രിസ്തു എനിക്ക് വേണ്ടി 2000 വർഷം മരിച്ചു എന്ന യേശുക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തിൽ ഉണ്ടായിരുന്ന സത്യം, ആ രഹസ്യം ആർക്കറിയാം? यानी क्या यीशु मसीह 2000 साल पहले मेरे लिए कलवरी क्रूस में जाकर मेरे लिए मरा हुआ वो बात जो प्रभु के हृदय में छुपा हुआ बात का बात है वो कौन जानता है? ദൈവത്തിന്റെ ആഴങ്ങൾ ആത്മാവ് അറിയും. परमेश्वर का गहराई की बातें कौन जानता है? अगला भाग में क्या लिखा है? परमेश्वर का आत्मा जानता है। അപ്പൊ പരിശുദ്ധാത്മാവിനെ അയച്ചിരിക്കുന്നത് എന്തിനാണ്? इसलिए पवित्र आत्मा को भेजा क्यों है? वो गहराई की बातें जानने के लिए, നമ്മളെ അറിയാനാ. हम जानने के लिए, ലോകത്തിന്റെ ആത്മാവിനെ ലോകത്തിലുള്ള കാര്യങ്ങൾ അറിയാൻ വേണ്ടിയല്ല, संसार के बातें जानने के लिए नहीं है। അപ്പൊ നമുക്ക് നമ്മുടെ ഹൃദയത്തിലെ അല്ലെങ്കിൽ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ചിന്തനകള്, ദൈവത്തിന്റെ ഹൃദയത്തിലെ ചിന്തനകൾ തിരിച്ചറിയുന്നത് അല്ലെങ്കിൽ അത് സെർച്ച് ചെയ്യാണ് ഹോളി സ്പിരിറ്റ്, അത് നമ്മളെ അറിയിക്കുകയാണ്. इसलिए पवित्र आत्मा क्या काम करता है? परमेश्वर की बातें हमारे अंदर लेकर आते समय में, उसी समय में पवित्र आत्मा हमारे अंदर रहते समय में हमारा शारीरिक स्वभाव, हमारे हृदय आग्रह का, ये दोनों बातों का फर्क, आत्मिक क्या है शारीरिक क्या है, वो फर्क मदद बताने के लिए पवित्र आत्मा है जो मदद करता है। പൗലോസ് നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 15 അധ്യായത്തിൽ, पहला कोरिन्थी 15 अध्याय में പൗലോസ് ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. पौलुस वहां पर कहता है, അവിടെ ആദ്യം കൊരിന്ത്യരെ ആദ്യമായിട്ട് ഒന്നാമതായിട്ട് കൊരിന്ത്യരെ പരമേൽപ്പിച്ചു കൊടുത്ത, അവർക്ക് ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്ത ഒരു സത്യമുണ്ട്. वहां पर सबसे पहला 15 का 3 पढ़ते समय में मैं सबसे पहली बात, एक पहला सच्चाई, एक पहला ऐसा बात था जो पौलुस ने कोरिन्थ कलीसिया को सौंपा था, അത് ദൈവഹൃദയത്തിൽ മർമ്മമായിരുന്നതാണ്. और वो परमेश्वर का हृदय में गुप्त रीति से वो बना हुआ था, एक मर्म था, वो भेद था। वो അത് ക്രിസ്തു തിരുവെഴുത്തിൻ പ്രകാരം മരിക്കണമെന്നും, वो ये है कि मसीह पवित्र शास्त्र के अनुसार मर जाना चाहिए, मरेगा, തിരുവെഴുത്തിൻ പ്രകാരം ഉയർത്തെഴുന്നേൽക്കണമെന്നും, और पवित्र शास्त्र के अनुसार जी उठेगा। അതിന്റെ വേണമെങ്കിൽ നമുക്ക് 3 और 4 पढ़ना। इस कारण मैं सबसे पहले तुम्हें वही बात पहुंचा दी कि जो मुझे पहुंची थी कि पवित्र शास्त्र वचन के अनुसार यीशु मसीह हमारे पापों के लिए मर गया और गाड़ा गया और पवित्र शास्त्र के अनुसार तीसरे दिन जी भी उठा। आमेन। ഓക്കെ, ഇതെങ്ങനെ അവിടെ ഗ്രഹിച്ചു എന്ന് വായിച്ചോ? അതായത് 4-ാം വാക്യം, കേഫാവിനും പിന്നെ പന്തിരുവർക്കും പ്രത്യക്ഷനായി എന്നിങ്ങനെ ഞാൻ ഗ്രഹിച്ചതുപോലെ നിങ്ങൾക്ക് ആദ്യമായി ഏൽപ്പിച്ചു തരുന്നു. കാരണം പൗലോസ് ആദ്യം പത്രോസിനോട് കൂടോ അല്ലെങ്കിൽ കർത്താവിനോട് കൂടോ സാക്ഷിയായി നിന്നവരല്ല, എതിർത്ത് നിന്ന വ്യക്തിയാണ്. പിന്നെ എങ്ങനെ താൻ ഗ്രഹിച്ചു? ആത്മാവ് അവനെ ഗ്രഹിപ്പിച്ചു. उसका 3 का शुरुआत पढ़ना फिर से। इसी कारण मैंने सबसे पहले तुम्हें वही बात ആദ്യം തന്നെ तो आगे जो
मुझे पहुंची थी। देखो, जो मुझे पहुंची थी वो बात मैं तुमको मैं पहला बताना चाहता हूँ। उसके नीचे देखो, उसके बाद केफा को, जो पहला शुरुआत में क्या होता था, आरंभ में केफा और पौलोस समानता में नहीं जाता था। പൗലോസ് എങ്ങനെ ഗ്രഹിച്ചു? लेकिन पौलोस को ये बात, सब बातें कैसा समझ में आया? पवित्र आत्मा ने उसको पहला बताया। എന്തുകൊണ്ട്? क्यों? പൗലോസിന്റെ മനസ്സാക്ഷി നല്ലതായിരുന്നു. क्योंकि पौलोस का विवेक अच्छा था। അതുകൊണ്ട് നമ്മളിൽ അറിയിക്കേണ്ട പല കാര്യങ്ങളും ഇന്ന് പരിശുദ്ധാത്മാവിൽ പെൻഡിംഗ് ആയി കിടക്കുകയാണ്. കാരണം നമ്മുടെ മനസ്സാക്ഷി ശുദ്ധമല്ലാത്തത് കൊണ്ട് ഇങ്ങോട്ട് എത്തിക്കാൻ കഴിയുന്നില്ല. इसलिए आज पवित्र आत्मा के पास बहुत से बातें पवित्र आत्मा के पास है हमें देने के लिए, परंतु हमारे पास अच्छा विवेक नहीं होने की वजह से वो अभी भी पवित्र आत्मा के पास ही है, हमें नहीं मिल रहा हो। നമ്മള് 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 1 കൊരിന്ത്യർ 2-ാം അധ്യായത്തിന്റെ पहला कोरिन्थी 2 अध्याय അതിലെ 13-ാം വാക്യത്തിൽ, वाक्य 13 में, जिसको हम मनुष्य के ज्ञान की सिखाई हुई बातों में नहीं, परंतु आत्मा की सिखाई बातों में आत्मिक बातों से मिलाकर सुनाते हैं। നോക്കുക, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് എന്ത് ചെയ്യുന്നു? നമ്മുടെ മനസ്സാക്ഷിയോട് കമ്മ്യൂണിക്കേറ്റ് ചെയ്യുന്നു. ആത്മീയനോട് एक आत्मिक जन को वो क्या करता है? पवित्र आत्मा मिला के सुनाता है, यानी कि वहां पर पवित्र आत्मा आकर हमें बताता है आत्मिक व्यक्ति को कैसा क्या क्या बातें हैं करके। അപ്പോഴാണ് ഗ്രഹിക്കുന്നത്. तब वो आत्मिक मनुष्य ग्रहण करता है, समझता है, हाँ ये ऐसा है करके। നമ്മൾ ABCD നേഴ്സറി സ്കൂളിൽ പഠിക്കുന്നത് പോലെ അത് നമ്മുടെ ബുദ്ധി, നമ്മൾ കഴിച്ച ആഹാരത്തിന് എനർജിയാണ്. हम लोग नर्सरी स्कूल में जाकर बचपन में जो हमने ABCD पढ़ा, वो हमारा मनुष्य बुद्धि में हम लोगों ने पढ़ा सीखा। उस मनुष्य बुद्धि को चलाने के, बलवंत करने के लिए शारीरिक भोजन खाया। उस शारीरिक भोजन से जो ऊर्जा निकला वो हमें मदद करता है, हमें याद करने के लिए। ഇത് അക്ഷരത്തിന്റെ ശുശ്രൂഷയല്ല. तो ये कोई लेखा का अक्षर का सेवा नहीं है, പിന്നെ എങ്ങനെയാണ്? परंतु कैसा है? ആത്മാവിന്റെ ശുശ്രൂഷ, आत्मा का सेवा है। അപ്പൊ നമ്മൾ ഗ്രഹിക്കണമെങ്കിൽ, परंतु हमें समझना है तो ഗ്രഹിച്ചാൽ നല്ല നടപ്പുണ്ടാവും. समझिएगा तो अच्छा चाल चलन होगा। കർത്താവ് വിത്ത് വിതയ്ക്കാൻ പോകുന്ന കാര്യത്തിൽ പറയുമ്പോൾ, प्रभु जब बीज बोते समय में, वो दृष्टांत देते समय में 100 മീനി, वहां पर आखिरी में क्या बोला? 100 गुना, 60 മീനി, 60 गुना, പിന്നെ 30 മീനി 30 गुना വിളഞ്ഞു. वो फलवंत हुआ। എങ്ങനെയാണ് വിളഞ്ഞത്? कैसा फलवंत हुआ? കേട്ട് ഗ്രഹിച്ചവർ. जो सुनकर ग्रहण किया, समझा वो लोग। കുറഞ്ഞത് कम से कम 30% ഏതെങ്കിലും വിളവ് ഉണ്ടാകണം. सुनकर ग्रहण किया हुआ व्यक्ति का खासियत है, कम से कम वो 30 गुना उसको फलवंत मिलेगा। 30% പോലും ഇല്ലെങ്കിൽ, ഞാൻ പറഞ്ഞുതരാം. അപ്പൊ 30% അല്ല, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ദൈവം 100 മേനി വിളവാണ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. तो मैं वो उदाहरण के लिए मैं बता रहा हूँ, परमेश्वर का आग्रह क्या है कि हम लोग 100 गुना, पूरा 100% होना चाहिए करके। അപ്പോൾ നമ്മുടെ മനസ്സ്, पर इसलिए हमारा मन, നമ്മുടെ മനസ്സാക്ഷി എപ്പോഴും ദുർമനസാക്ഷിയാകും. हमारा विवेक को हमेशा दुष्ट कर सकता है। हमारा मन क्या कर सकता है? विवेक को दुष्ट करने के लिए कार्य करता है। അപ്പൊ ആത്മാവിൽ നടക്കുന്ന, പിന്നെ നമ്മളെ ചിന്തിക്കുന്ന ആത്മാവിലാണെന്നാണ്. और ऐसा दुष्ट हो जाने के बाद हमें क्या लगता है? मैं भी आत्मा में चल रहा हूँ। ജഡത്തിന്റെ ചിന്ത, शरीर में मन लगाना, അല്ലെങ്കിൽ ജഡത്തിന്റെ വിവേകം, यानी शरीर में जो मन लगाता है, എപ്പോഴെങ്കിലും നമ്മളെ ശാരീരിക വിവേകം ഉപയോഗിച്ചോ അപ്പോൾ നമ്മൾ മരിച്ചു. കാരണം ദൈവത്തിന് ഇടപെടാൻ കഴിയുന്നില്ല. അവിടെ മനസ്സാക്ഷി ക്ലോസ് ആയി. जहां पर भी शारीरिक रीति से मैं मन लगाकर मैं कार्य करने के लिए शारीरिक बातों को मैं इस्तेमाल करता हूं, या शरीर मेरा श्रोता बन जाता है, तो वहां पर एक मृत्यु आ जाता है, यानी कि वहां पर मेरा विवेक बंद हो जाता है। प्रभु वहां पर कार्य करने नहीं होगा ऐसा विवेक पर। പൗലോസ് തീത്തോസിനോട് എഴുതുമ്പോൾ, ക്രയത്തിലുള്ളവരെല്ലാം കൂടുതൽ വയറിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ, ശാരീരിക ബന്ധത്തിൽ ജീവിക്കുന്നവരാണ്. എപ്പോഴും മനസ്സെപ്പോഴും ഭൂമിയും ശരീരവും ഒക്കെയാണ് അവരുടെ ആഗ്രഹം. पौलुस जब तीतुस को से बात करते समय में क्रेते के लोगों के बारे में बोलते समय वो एक बात कहता है कि उधर के लोग पेटू है, यानी कि क्या? हमेशा शारीरिक बातों के लिए क्या कहना है, ये क्या करना है, वो करना है, शारीरिक रीति के संबंध में विषय है बोलकर वो पौलुस लिख के कहता है। അവർ മനസ്സാക്ഷി ദുർമനസ്സാക്ഷി ആയിട്ട് അവർ പറയുകയാണ് ഞങ്ങൾ ദൈവത്തെ അറിയുന്നു. എത്ര തെറ്റായ അബദ്ധമാണെന്ന് അറിയാമോ? तो उनका विवेक इतना अशुद्ध हो गया और वो लोग क्या बोलने लगे कि देखो हम लोग प्रभु के रास्ते में चल रहे हैं, आत्मा के अनुसार चल रहे हैं। मतलब कितना धोखे में वो लोग गिर के चल रहे हैं। 15-ാം വാക്യത്തിലുണ്ട്. उसका 15 में हम देखो पढ़ते हैं, ഇങ്ങനെയാണ് അതിന്റെ ഓർഡർ. उसका क्रमांक ऐसा आना चाहिए, അവരുടെ ചിത്തവും, उनका मन, മനസ്സ് മലിനമായപ്പോൾ, जब उनका मन अशुद्ध हो गया, ഉടനെ മനസ്സാക്ഷി മലിനമായി. विवेक भी अशुद्ध। वो पढ़ना 15। शुद्ध लोगों के लिए सब वस्तुएं शुद्ध है, हाँ। पर अशुद्ध और अविश्वासियों के लिए कुछ भी शुद्ध नहीं, हाँ। वरन उसकी बुद्धि और विवेक दोनों अशुद्ध है। हाँ, उसका क्रमांक ऐसा आना चाहिए, उसका जो बुद्धि यानी कि उसका मन जब अशुद्ध है तो उसका विवेक भी उसके साथ अशुद्ध हो जाता है।
അപ്പൊ നമ്മൾ എങ്ങനെ അറിയും? നമ്മളത് അറിയുന്നില്ല എങ്കിൽ ശുദ്ധീകരണം ആഗ്രഹിക്കുന്നില്ല. तो अगर ये बात मैं नहीं जान पाएगा, अगर हमको नहीं जानने हो रहा है तो फिर शुद्धिकरण का आग्रह नहीं रखेगा। फिर ദാനിയേലിന്റെ പുസ്തകം എന്താണ് വായിച്ചത്? दानियल में हमने क्या पढ़ा? ബുദ്ധിമാൻ जो बुद्धिमान लोग क्या करेंगे? ശുദ്ധീകരണം പ്രാപിക്കും. वो लोग ये शुद्धिकरण का आग्रह करेंगे, वो लोग प्राप्त करेंगे ये सब। ദുഷ്ടന്മാർക്ക് അത് തിരിച്ചറിയാൻ കഴിയുന്നില്ല. और दुष्ट लोगों को ये बात समझ में नहीं आएगा। അപ്പൊ നമ്മള് വിവേകികളാണെങ്കിൽ, इसलिए विवेक से अच्छी तरह से सोचने वाले लोग हैं तो എന്റെ മനസ്സുകൊണ്ട് എന്റെ മനസാക്ഷി ദുർബലപ്പെട്ടാൽ ഉടനെ ഒരു ശുദ്ധീകരണം ആവശ്യമാണ്. मेरा मन के द्वारा अगर मेरा विवेक अशुद्ध हो रहा है तो तुरंत मुझे आत्मा एहसास दिलाया तो तुरंत मुझे शुद्धिकरण का जरूरत है। ഇങ്ങനെ നമ്മൾ നിരന്തരം കഴുകപ്പെടുകയാണ്. इस तरह प्रतिदिन हम लोग धुलते जा रहे हैं। ശുദ്ധീകരണം കൂടാതെ കർത്താവിനെ കാണാൻ കഴിയുകയില്ല. शुद्धिकरण के बगैर कोई भी परमेश्वर को देख नहीं सकता। ഹൃദയശുദ്ധിയുള്ളവൻ ഭാഗ്യവാനാണ്, ദൈവത്തെ കാണും. धन्य है वो जिनके हृदय के शुद्ध हो गए, क्योंकि वो परमेश्वर को देखेंगे। ഇന്ന് നമ്മൾ ശുദ്ധരാണോ? क्या आज हम लोग शुद्ध है? क्या പൊതുവെ ശുദ്ധരാണ്. स्वाभाविक रीति से देखा था शुद्ध है बोलते हैं, പക്ഷേ ഇന്ന് കർത്താവ് നമ്മുടെ മനസ്സാക്ഷി ശുദ്ധമല്ലെങ്കിൽ കർത്താവ് സംസാരിക്കുന്നില്ല. परंतु अब भी इस पल में अगर हमारा विवेक शुद्ध नहीं है तो प्रभु हमसे बात नहीं करेगा। ദൈവത്തെ ആരാധിക്കണമെങ്കിൽ, परमेश्वर को आराधना करना है तो ദൈവത്തിന്റെ വചനം നമുക്ക് അനുഗ്രഹമാകണമെങ്കിൽ, परमेश्वर का वचन में जो सुना हुआ बात है वो हमारे लिए आशीष हो जाना है तो ഒരു നല്ല നടപ്പുണ്ടാകണമെങ്കിൽ, एक अच्छा चाल चलन होना है तो നമ്മുടെ മനസാക്ഷിയെ വളരെ കൃത്യതയോടെ, കാരണം നമ്മുടെ വിശ്വാസത്തിന്റെ അടിസ്ഥാനം മനസാക്ഷിയാണ്. हमारे विवेक को एकदम हमें संभाल के हमें चलाना है, क्योंकि हमारे विश्वासी का नींव बात उसका विवेक से होता है। നമ്മൾ അവരുടെ മനസാക്ഷി ദുർബലപ്പെട്ടതുകൊണ്ട് അവർ വിശ്വാസ കപ്പൽ ഉടനെ പോയി. നമ്മൾ ആ ഭാഗം എടുക്കുന്നില്ല, അതിനോടുള്ള ബന്ധത്തിലല്ല നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. तो मैं एक भाग में हम देखते हैं कि उनका विवेक का अशुद्धिकरण की वजह से बहुत लोगों का विश्वास रूपी जहाज डूब गया। उस विषय में मैं नहीं जानना चाहता हूँ, बस ऊपर से मैं बता रहा हूँ। ദാനിയേലിനോട് പറയുക, നീ എന്റെ വചനം മുദ്രയിട്ടേക്കാം. तो दानियल को प्रभु कहते हैं, तू मेरा लिखा हुआ वचन के ऊपर तो एक मोहर लगा दे। എന്താ അർത്ഥം? उसका अर्थ क्या है? എത്ര വചനം വായിച്ചാലും മനസ്സിലാകുന്നില്ല. कितना भी पढ़ेगा वचन समझ में नहीं आ रहा है, മുദ്രയിട്ടേക്കുക. क्योंकि उसमें वो मोहर है, वो छुप गया हो। എന്നാൽ परंतु ശുദ്ധ മനസാക്ഷിയാണെങ്കിൽ, जिसका शुद्ध विवेक है तो ഈ വചനത്തിന് വേണ്ടി ഒരു ദാഹമാണ്. उसके लिए वचन के लिए प्यास बढ़ेगा, വചനത്തിന് വേണ്ടിയാണ് അവൻ ജീവിക്കുന്നത്. वो वचन के लिए ही जिएगा, ആത്മാവിന്റെ വചനമാണ്. क्योंकि आत्मा का वचन है। ഈ വചനം നമ്മളെ ശുദ്ധീകരിക്കുന്നു. ये वचन हमें शुद्ध करता है। കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु कहता है യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 15, ഇപ്പോൾ കേട്ട വചനം നിമിത്തം നിങ്ങൾ ശുദ്ധ. ഇപ്പോൾ, ഇന്ന്, ഇപ്പോൾ. യോഹन्ना 15:3 पढ़े। तुम उस वचन के कारण जो मैंने तुमसे कहा है शुद्ध हो। हाँ, तो मैं अभी जो वचन में अब जो मैं कहा है उस कारण तुम शुद्ध हो। അവര് ഒരുപക്ഷെ അവർ ശരീരത്തിൽ അന്ന് യഹൂദ ന്യായപ്രമാണ പ്രകാരം കുളിച്ചൊന്നും ശുദ്ധിയായിരിക്കത്തില്ല. शायद सुनने वाले लोग शायद शारीरिक रीति से जो यहूदियों का रीत रिवाज के अनुसार जो शुद्धिकरण करके आना चाहिए था वो सब लोग ने नहीं किया होगा। പക്ഷെ കർത്താവ് പറയാണ്, परंतु प्रभु कहता है നിങ്ങൾ ശുദ്ധിയുള്ളവരാണ്. तुम लोग शुद्ध हो गए हो। പക്ഷെ ഒരുത്തൻ ശുദ്ധിയുള്ളവരല്ല, വേറൊരാള് യൂദ. हाँ, परंतु उसमें से एक जन शुद्ध नहीं है, കാരണം എത്ര വചനവും കേൾക്കുന്നുണ്ട്, क्योंकि वो उनके साथ है, वो बहुत वचन सुन रहा है, കർത്താവിന്റെ കൂടെയാണ് നടക്കുന്നത്. वो तो प्रभु के साथ चल रहा है, അദ്ദേഹം ട്രഷററാണ്. वो तो खजाना धन संभालने वाला व्यक्ति है, താൻ അതിൽ നിന്ന് എടുത്തു വന്നിരുന്നു. और वो धन से वो चुराता था। പക്ഷെ മനസാക്ഷി ഒരു പ്രശ്നമില്ല. और उसका विवेक उसको दोष भी नहीं लगा था। देखो तू चोरी कर रहा है बोलकर उसको कोई दुख नहीं लगता था। അവന്റെ മനസാക്ഷി അവനെ നീതീകരിക്കുക. उसका विवेक उसको क्या बोल रहा है, अरे तू कर रहा सही है बोलकर ऐसा अवस्था में वो गिर गया। കാരണം നീ അവസാനം എല്ലാം തിരിച്ചിടുവല്ലോ. क्योंकि तू आखिरी में क्या करेगा, थोड़ा जोल करके थोड़ा सेटिंग करके कुछ तो वापस डाल देगा ना। കർത്താവ് അത് എണ്ണി നോക്കുന്ന ദിവസം കൃത്യമായിരിക്കും. अरे प्रभु जब आखिरी का दिन में गिनेगा तो अरे एकदम हिसाब बराबर है। നോക്കുക, क्यों ऐसा? क्योंकि वो चालाकी करता था। നമ്മുടെ ദുഷ്ടന്മാരുടെ മനസാക്ഷി അവർക്ക് സപ്പോർട്ടായിട്ടാണ് സംസാരിക്കുന്നത്. देखो दुष्ट लोगों का विवेक क्या करेगा, उन लोग जो भी बुरा काम करेगा तो उसके साथ सहमति होकर बात करेगा। എന്നാൽ അന്ത്യന്യായ ദിവസം, परंतु अंत न्याय के दिन में വെള്ളസിംഹാസനത്തിൽ ഒരു പാപി നിൽക്കുമ്പോൾ, जब सफेद सिंहासन में जब ये पापी खड़ा रहेगा, അവന്റെ സ്വന്തം മനസാക്ഷി അവനെതിരെ നിൽക്കും. उसका खुद का विवेक उसके खिलाफ खड़े हो जाएगा। നോക്കുക, देखना, അതുകൊണ്ട് നരകത്തിൽ പോയാലും അവർ ദൈവത്തെ ശപിക്കത്തില്ല. इसलिए वो व्यक्ति फिर नरक में जाने के बाद भी परमेश्वर को श्राप नहीं करेगा, क्योंकि उसको मालूम है उसने गुनाह किया बोलकर वो अपने आप को झुकाएगा। എന്തുകൊണ്ടാണ് നരകത്തിൽ പോകുന്ന ഒരാളെ കർത്താവിന് മുമ്പിൽ കുമ്പിട്ട് നീ കർത്താവാണെന്ന് പറഞ്ഞ് പിതാവിനെ മഹത്വപ്പെടുത്തുന്നത്? क्यों ऐसा नरक में जाने वाले लोग सब लोग वो लोग महान प्रभु को देखकर यीशु मसीह तू ही सच्चा प्रभु है बोलकर दंडवत कर कर झुकेगा, फिर नरक में जाएगा? ഇപ്പൊ അവന്റെ മനസാക്ഷി അവനെതിരായി. क्योंकि उस समय में उसका विवेक उसके खिलाफ हो गया।
നമുക്കെതിരെ നിൽക്കുന്ന, നമ്മളെ സപ്പോർട്ട് ചെയ്യുന്നതെങ്കിൽ നമ്മുടെ മനസാക്ഷി ഇതുവരെ രക്ഷിക്കപ്പെട്ടില്ലെങ്കിൽ എന്തോ പാപം നിമിത്തം മനസാക്ഷി ദുർമനസാക്ഷിയായി തീർന്നിരിക്കും. अगर हमारा शारीरिक कामों के लिए अगर हमारा विवेक हमारा साथ दे रहा है तो मतलब अभी भी वो व्यक्ति का नया जन्म नहीं हुआ है, उसके अंदर एक ऐसा घोर पाप जो उसको छुपाया हुआ रहा है, जो उसको रोक के रखा है. അതുകൊണ്ട് നമുക്ക് എപ്പോഴും ഒരു നല്ല മനസാക്ഷിയുടെ രണ്ട് അടിസ്ഥാന കാര്യങ്ങൾ നമുക്ക് ഒന്ന് പെട്ടെന്ന് ചിന്തിക്കാം. इसलिए विवेक का विषय का दो नींव बात है जो हम लोग फटाक से हम देखेंगे. നമുക്ക് ലേവ്യ പുസ്തകം, लेवी का पुस्तक, നമ്മളെ ലേവ്യ പുസ്തകം 13-ാം അധ്യായത്തിൽ उसका 13 अध्याय ഒരു കുഷ്ഠരോഗിയുടെ ശുദ്ധീകരണത്തെ കുറിച്ച് ദൈവം വെക്കുന്ന നിബന്ധന എല്ലാം നമ്മൾ എടുക്കുന്നില്ല, നിങ്ങൾക്ക് അറിയാം ആ കാര്യങ്ങൾ. एक कोड़े की बीमारी से अवस्था में चलने वाला व्यक्ति का अवस्था क्या है करके वहां पर हम देखते हैं. पूरा भाग नहीं पढ़ेंगे उतने में. वहां पर ദൈവം ശുദ്ധീകരിക്കുന്നതിന് മുൻപുള്ള ഒരു വ്യക്തിയെ സംബന്ധിച്ചോളം, അല്ലെങ്കിൽ ദൈവം ഒരാൾ ഇടപെടുന്നതിന് മുൻപുള്ള ഒരു വ്യക്തിയെ സംബന്ധിച്ചോളം ദൈവം അവനെ ശുദ്ധീകരിക്കുന്നത് അവൻ ഉടുത്ത വസ്ത്രം ചുട്ടുകളയണം. तो प्रभु जिस व्यक्ति से पहले बार जब मुठभेड़ करता है तो कोई भी किस प्रकार का व्यक्ति क्यों ना हो, यहाँ पर उदाहरण के लिए कुष्ठ रोग का व्यक्ति को दिया. जब प्रभु पहले बार उस व्यक्ति से मुठभेड़ करते समय में सबसे पहला प्रभु उसका वस्त्रों को जलाने के लिए कहता है. अതെ കഠിനമായ കുഷ്ഠം, അല്ലെങ്കിൽ 13-ാം അതിന്റെ 52-ാം വാക്യത്തിലുണ്ട്. उसका 52 पढ़ना. അവൻ ഉടുത്ത വസ്ത്രം, उस वस्त्र को जिसके ताने या पाने में व्याधि हो, चाहे वह ऊन का हो चाहे सनी का या चमड़े की वस्तु का हो, उसको जला दे. और व्याधि ओके അവൻ ഉടുത്ത വസ്ത്രം എന്ത് ചെയ്യണം? उसने जो पहना हुआ वस्त्र को क्या करना? जला देना. അല്ലേ? അവൻ ഉടുത്ത വസ്ത്രം, उसने जो पहना हुआ वस्त्र को ही जला देना. ഓക്കെ. ഇനി രണ്ടാമത്, अभी दूसरी बात, उसके बाद 14-ാം അധ്യായത്തിൽ അവനെ ശുദ്ധീകരണത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരികയാണ്. अभी 14वां अध्याय में अभी वो व्यक्ति को शुद्धिकरण करेगा. അതിന്റെ 8-ാം വാക്യം, उसका 8वां वाक्य में ശുദ്ധീകരണം കഴിഞ്ഞവൻ വസ്ത്രം അലക്കണം. രണ്ട് കാര്യങ്ങളാണ് ഇവിടെ. देखो उधर देखो, शुद्ध होने के बाद अभी वो वस्त्र को क्या करना? धोना. बस. हाँ, ഒന്ന്, पहला क्या था? वस्त्र को जलाना. എന്താണ് വസ്ത്രം എന്ന് കാണിക്കുന്നത്? तो वो वस्त्र क्या दिखाता है? എന്താ വസ്ത്രം? वो वस्त्र क्या दिखाता है? നമ്മൾ യെശയ്യാവ് പറയുന്നുണ്ട്, यशायाह कहता है ഞങ്ങളുടെ വസ്ത്രങ്ങളെല്ലാം എന്താണ്? മരപുരണ്ട തുണിയാണ് എന്ന് പറഞ്ഞാൽ ഞങ്ങളുടെ പ്രവൃത്തികൾ, हमारा धार्मिकता का कार्य वो सब क्या है? मलिन वस्त्र के, एकदम सड़े हुए वस्त्र के समान है. मतलब वो धार्मिकता का कार्य, यानी कि मनुष्य स्वाभाविक रीति से जो अच्छा काम करने का जो मन है, स्वभाव है, उसको एक खराब वस्त्र के साथ तुलना किया है. അപ്പോൾ നമ്മൾ പാപികൾ എന്ന രീതിയിൽ, तो हम लोग जब पापी होते समय में, ഒരു കുഷ്ഠരോഗി എന്ന നിലയിൽ, यानी कि कुष्ठ रोगी थे, നാം ഉടുത്ത വസ്ത്രം എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? हम लोग जो पहने हुए वस्त्र, उसका मतलब क्या है? നമ്മളിലൂടെ നാം ചെയ്ത എല്ലാ പ്രവൃത്തികളും, हम लोग जो भी काम करते थे. നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകം 7:14 വായിക്കുന്നുണ്ട്, ജയാളികളായിരിക്കുന്നവര് കുഞ്ഞാട് രക്തത്താൽ തങ്ങളുടെ അങ്കി അലക്കി വെളുപ്പിച്ചവർ. प्रकटीकरण का पुस्तक 7वां अध्याय में हम पढ़ते हैं कि जो जयशाली हुए लोगों का खासियत क्या है? उन लोग ने मेमना का लहू से अपना वस्त्रों को धोए. അപ്പൊ ആദ്യം എന്താണ് ചെയ്യുന്നത്? इसलिए पहला क्या करना है? ആദ്യമായിട്ട് നാം കർത്താവിനെ കണ്ടുമുട്ടുമ്പോൾ, जब सबसे पहले बात जब मैं प्रभु का सामना मैं करता हूँ, ദൈവം നമ്മെ ശുദ്ധീകരിക്കുന്നത്, प्रभु में जब शुद्धिकरण करने के लिए आता है, നമ്മുടെ മുഴുവൻ പ്രവൃത്തികളെയും ക്രിസ്തുവിൽ ദൈവം ചുട്ടുകരിച്ചുമാണ്. ദൈവ കോപത്തിലൂടെ ക്രിസ്തു പോയപ്പോൾ യേശു ക്രിസ്തു ചുടപ്പെടുകയായിരുന്നു നമുക്ക് വേണ്ടി. परमेश्वर सबसे पहला उस पापी को मुठभेड़ करते समय में सबसे पहला वो पापी का सारा कार्य, उस व्यक्ति का जो भी है, यीशु मसीह का क्रूस के द्वारा उसको जला दिया जाता है. वो क्रूस वहां पर परमेश्वर का क्रोध को दिखाता है, यानी कि उस परमेश्वर का क्रोध को प्रभु यीशु मसीह ने एकदम सामने स्वीकार कर प्रभु वो कष्ट से उस आग का भट्टी से प्रभु गया. യേശു ചുടപ്പെട്ടോ? क्या यीशु वहां पर जला गया? यीशु उस क्रूस पे परमेश्वर का न्याय है, वो वहां पर प्रभु क्या ബുദ്ധിയിൽ മനസ്സിലാകുന്നില്ല. हमारा समझ, हमको वो समझ में नहीं आएगा वो बात. പിന്നെ നമുക്ക് വേണമെങ്കിൽ നമ്മൾ അവിടെ വായിക്കുമ്പോൾ സഭയുടെ പുതിയ നിയമ പെന്തക്കോസ്ത് ദിവസം, पेंतकोस्त का दिन में जब कलीसिया एकत्र हुआ, നമ്മള് അവിടെ ലേവ്യ പുസ്തകം, तो लेवी का पुस्तक में അതിന്റെ 23-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. उसका 23वां अध्याय में हम पढ़ते हैं, നിങ്ങൾ പാർക്കുന്ന വീടുകളിൽ നിന്നും 2 അപ്പം, तुम लोग जिस घर से तुम लोग आओगे वहां से तुम 2 रोटी लाना. അവിടെ അതിന്റെ 17-ാം വാക്യം 23-17 23 का 17 में हम पढ़ते हैं, നേരിയ മാവ് കൊണ്ട് പുളിപ്പിച്ച് ചുട്ടതായിരിക്കണം. पढ़ना. तुम अपने घरों में से यफा के 2/10 अंश मैदे की 2 रोटियां हिलाने की
भेंट के लिए ले आना। हाँ। वे खमीर के साथ पकाई जाए। देखो वो खमीर के साथ पकाया जाए, അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? അതിനെ പുളിപ്പിക്കണം. यानी कि सबसे पहले उसको खमीर में उसको मिलाना है। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? നമ്മൾ പാപികളാണ്. मतलब हम लोग पापी है, എന്നാ ദൈവസന്നിധിയിൽ കൊണ്ടുവരണമെങ്കിൽ परंतु परमेश्वर को उपस्थिति में लाना है तो എന്ത് ചെയ്യണം? उसको क्या करना पड़ेगा? उसको तंदूर में आग का भट्टी में जलाकर पकाकर फिर लाना है। അപ്പോൾ എന്താ സംഭവിക്കുന്നത്? तब क्या होगा? എന്താണ്? जो जला हुआ भाग, അതിലെ അണുക്കൾക്ക്, मतलब वो खमीर से भरा हुआ जो कीटाणु थे वो आग के भट्टी में क्या होगा? जलकर खत्म हो जाए, मर जाएगा। വളരാൻ കഴിയാത്തൊരു സാഹചര്യം ഉണ്ടാകുന്നു. मतलब वो कीटाणु जो वहां पर स्वाभाविक रीति से ऐसे ही रहेगा तो वो बढ़ते रहता है, परंतु आग में जाएगा तो क्या हो गया? वो बढ़ने का क्षमता उसमें नहीं हो गया, खत्म हो जाता है। ഇതാണ് ക്രിസ്തുവിൽ സംഭവിച്ചത്. यही बात मसीह में हुआ। ക്രിസ്തു മരിച്ചപ്പോൾ मसीह जब मरा, നമ്മുടെ പാപങ്ങളെയും അവൻ वो ചുമന്നുകൊണ്ട് हमारा पापों को लेकर मरा അതിനെയെല്ലാം ദൈവത്തെ ചുട്ടുകളഞ്ഞു. और वो परमेश्वर की उपस्थिति में उसको जलाकर राख कर दिया। അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ ശുദ്ധരാകുന്നത് नहीं ഇത് तो फिर हम लोग- മനസാക്ഷിയിൽ നമ്മൾ മനസ്സിലായില്ലെങ്കിൽ നമുക്ക് ഒരു മുന്നോട്ടുള്ള യാത്ര സാധ്യമല്ല. नहीं तो फिर हमारा शुद्धिकरण कैसा होगा? अगर यही बात अगर हमको समझ में नहीं आएगा तो हमारा विश्वासी का आगे का चाल चलन फिर कैसा हम लोग आराधना कर पाएंगे, कैसा विश्वासी जीवन जी पाएंगे? നമ്മൾ ഇബ്രാഹിം ലേഖനം 10:10 ആ ഇഷ്ടത്തിൽ इब्रानियों 10:10 में उस इच्छा में हम देखते हैं യേശു ക്രിസ്തു ഒരിക്കലായി കഴിച്ച ശരീരയാഗത്താൽ यीशु मसीह एक बार अपना देह को अर्पण करने के द्वारा നമ്മൾ എന്തായി തീർന്നു? हम लोग क्या हो गए? എത്ര ശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടു? हम लोग पवित्र हो गए। कितना पवित्र हो गया? എത്ര %? कितना टका पवित्र हो गए? 30% ആണോ? 30% है क्या? പിന്നെ कितना? पूरा। കാരണം 100% ഫലം കായ്ക്കണമെങ്കിൽ ताकि हम लोग 100 गुना फलवंत हो जाने के लिए ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തി തികവുള്ളതാണ്. परमेश्वर का कार्य एकदम सिद्ध है, उसमें कोई कमी नहीं है। അപ്പൊ നമ്മൾ ചുടപ്പെട്ടവരാണ് ക്രിസ്തുവിനോട്. इसलिए हम लोग അവന്റെ प्रभु മരണത്തോട് ഏകീഭവിക്കുക എന്ന് പറയുന്ന ഒരു സത്യമുണ്ട്. इसलिए प्रभु परमेश्वर का उस क्रोध का आग का भट्टी में उस क्रूश में जब प्रभु मरते समय में हम भी उसके साथ मरा, इसलिए प्रतिदिन उस क्रूश को के साथ हमारे सहभागी होना जरूरी है। എപ്പോഴും മനസാക്ഷിയിൽ ദൈവാത്മാവ് ഇടപെട്ട് ദൈവം സംസാരിച്ച പൗലോസ് പറയുകയാണ്, ഞാൻ അവന്റെ മരണസമയം ആകുമ്പോഴും അവൻ പറയുകയാണ്, ക്രിസ്തുവിന്റെ മരണത്തോട് ഞാൻ ഏകീഭവിക്കും. पौलुस जो हमेशा प्रभु का उस क्रूस के साथ एक था, प्रभु का क्रूस को मृत्यु को हमेशा उठा लेने जाने वाला व्यक्ति, वो पौलुस मृत्यु का अपना शारीरिक मृत्यु के समय में भी आखिरी में क्या कहता है? मैं प्रभु का उस मृत्यु को मैं लेकर चलता हूँ। ഫിലിപ്പിയ ലേഖനം 3:11 फिलिप्पी का पुस्तक 3:11 में हम पढ़ते हैं, പൗലോസിന് ആവശ്യമാണെങ്കിൽ अगर पौलुस जो इतना बड़ा प्रभु का सेवक होकर उसको अगर जरूरत है तो ഇതാണ് നമ്മളിൽ പാപം ഇനിയും തുടരാതിരിക്കാനുള്ള ദൈവത്തിന്റെ വഴി. इसीलिए आज हमारे अंदर विश्वासी हो जाने के बाद पाप और अधिक आगे ना बढ़ने के लिए ये कार्य करना है। ഒരു നല്ല മനസാക്ഷി ഉണ്ടാകാൻ एक अच्छा विवेक होने के लिए നാം അവന്റെ മരണത്തോട് ഏകീഭവിക്കുക. हम उनके मृत्यु के साथ हम एक हो रहे हैं। എന്താണ് സ്നാനത്തിന്റെ അർത്ഥം? बपतिस्मा का अर्थ क्या है? ഞാനും അവനോട് മരിച്ചു. मैं उनके साथ मर चुका हूँ। സ്നാനം എന്താണ്? बपतिस्मा क्या है? നമ്മുടെ ശരീരത്തിലെ അഴുക്ക് കഴുകിക്കളയുന്നതല്ല. हमारे शरीर का कोई कुछ गंदगी को साफ करना वो नहीं है बपतिस्मा, എനിക്ക് ദൈവത്തോട് ഒരു നല്ല മനസാക്ഷി. बल्कि मुझे प्रभु के साथ एक अच्छा विवेक का सच्चा गवाह है वो। എത്ര സത്യമാണ് തിരുവചനം? कितना सत्य है प्रभु का वचन। എന്റെ മനസാക്ഷി मेरा विवेक में ഇനി പാപം കണ്ടിന്യൂ ചെയ്യാതിരിക്കാൻ, पाप अभी निरंतर कार्य नहीं करने के लिए, അതാണ് പഴയ മനുഷ്യൻ. അവിടെ നമ്മളെ റോമലേഖന 6 पूरा रोमियो का पुस्तक 6वां अध्याय में वो पुराना मनुष्यत्व അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. പഴയ അതിന്റെ 6 വാക്യം 6 में पढ़ते हैं, നാം ഇനി പാപത്തിന് അടിമപ്പെടാതെ വണ്ണം ताकि मैं अभी पाप का दासत्व में ना रहने के लिए ക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശീകരണത്തോട് ഏകീഭവിക്കണം. मसीह का उस क्रूस का मृत्यु के साथ मुझे सहभागी होना है। ഇതൊരു നല്ല മനസാക്ഷി ഉണ്ടാക്കി തരുന്നു. इसके वजह से मेरे अंदर एक अच्छा विवेक उत्पन्न होता है। ഈ ഐഡന്റിറ്റി ഇല്ലാത്തവർക്ക് ये व्यक्ति जो ये बात नहीं पहचान पाता, അവരുടെ നടപ്പ് സകലത്തിലും ഒരു വളഞ്ഞ വഴിയായിരിക്കും. उनका सब चाल चलन टेढ़ा मेढ़ा रहेगा, കാരണം സകലത്തിലും നല്ലവരായി നടപ്പാൻ അവർ കഴിയും. क्योंकि वचन कहता है कि सब बातों में हमें चाल चलन सीधा रहना चाहिए, परंतु जिसको ये समझ में नहीं आता है सब बातों में चलने नहीं होगा। ശരിയാണ്, നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ ആരംഭ സമയത്ത് വചനപരിജ്ഞാനം കൊണ്ട് നമുക്ക് അറിവില്ലാത്തതുകൊണ്ടൊക്കെ നമ്മൾ അനേക നാൾ ജഡീകന്മാരായി ജീവിച്ചു. അതാണ് ജഡത്തിൽ ജീവിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ അതാണ്. इसलिए ये तो सच है, शुरुआती दिनों में जब हम लोग विश्वास में नए नए थे, बहुत बार हम लोग गलती कर बैठते थे, जाने अनजाने में शारीरिक इच्छा के अनुसार हम लोग चलते थे, उन्हीं लोगों को शारीरिक विश्वासी बोलते हैं। എന്ന് വെച്ചാൽ परंतु നമ്മൾ സിൻലെസ് പെർഫെക്ഷൻ, ഒരു പാപവും ഞാൻ ഇനി ചെയ്തിട്ടില്ല എന്ന് പറയുന്ന അവസ്ഥയല്ല. എന്നിരുന്നാലും നമ്മളിൽ പാപം വരാം,
പക്ഷെങ്കിൽ അത് കഴുകിക്കളയണം. परंतु हमारे जीवन में ऐसा होएगा नहीं कि आज के बाद से एक भी पाप तुम्हारा जीवन में नहीं आएगा करके, ऐसा विश्वासी का जीवन में अभी ऐसा नहीं होगा, वो असंभव बात है. परंतु जितना हम लोग आगे बढ़ते रहेंगे, हम लोग यत्न करेंगे कि उस पाप में बने नहीं रहने का अवस्था से बाहर निकलकर चलने का अवस्था वो विश्वासी यत्न करेगा. അപ്പോൾ നമ്മൾ കഴുകപ്പെടുന്നത് എന്തിനു വേണ്ടിയാണ്? इसलिए हम लोग धुलने का अवस्था में क्यों जा रहे हैं? फिर വന്നുപോയ പാപങ്ങൾക്കാണ്. जो पाप अभी हमने कर बैठा उसके लिए, അത് നല്ല മനസാക്ഷി ഉണ്ടാക്കുന്നു. वो उसकी वजह से अच्छा विवेक का कारण बनता है. ഇനി പാപം വരാതിരിക്കണമെങ്കിലോ अभी पाप नहीं आने के लिए क्या करना पड़ेगा? എന്താ നമ്മൾ പഠിച്ചത്? क्या करना है? क्या अभी हमने पढ़ा? ചൂടപ്പെടണം. हमें उस आग का भट्टी में हमें जलते रहना है. അപ്പൊ ഈ രണ്ട് കാര്യം, ये दो बातें, അപ്പോൾ നമ്മുടെ മനസാക്ഷിയെ ആത്മാവിന്റെ അല്ലെങ്കിൽ ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം കൊണ്ട് ആവശ്യം, നമ്മുടെ മനസാക്ഷിക്കാണ് ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം ആവശ്യം. इसलिए मसीह का लहू किसको जरूरत है? हमारा मनुष्य का विवेक का शुद्धिकरण के लिए जरूरत है. നമ്മുടെ ആത്മാവ് പാപം ചെയ്യുന്നില്ല, हमारा आत्मा पाप नहीं कर रहा, പക്ഷേ നമ്മുടെ മനസ്സ് നിമിത്തം, परंतु हमारा मन के गिरने के वजह से, അതുകൊണ്ട് എന്റെ മനസ്സ് इसलिए मेरा मन को ക്രിസ്തുവിന്റെ കൂടെ ചുടപ്പെട്ട് मसीह के साथ मुझे उस क्रूस में मुझे एकाग्र होकर जलते रहना है. അവനോട് ഏകീഭവിച്ച് उस मसीह के साथ सहभागी में रहकर. അപ്പോൾ ഈ രണ്ട് കാര്യം तो ये दो बातें, ഏതാണ്? कौन सा? ഒരു നല്ല മനസാക്ഷി നടക്കണമെങ്കിൽ एक अच्छा विवेक में चलने के लिए ഈ രണ്ട് കാര്യം ഇടത്തും വലത്തും നമ്മുടെ നടപ്പിനെ ബാലൻസ് ചെയ്യുന്നു. നമുക്ക് ഇടം കൈയുണ്ട് വലം കൈയുണ്ട്. हमारा चाल चलन में जैसा दाया बाया बात, ये दोनों बातें चलते रहना चाहिए. चलने के लिए दाया बाया हम इस्तेमाल करते हैं, उसी तरह ये दोनों बातें चलाना है. നമ്മൾ തീർച്ചയായിട്ടും കഴുകപ്പെടണം. हमें सच है कि हमें प्रतिदिन हमें धोते रहना है, നമ്മൾ കഴുകപ്പെടുക മാത്രമല്ല, परंतु धुलते रहना उतना ही नहीं, തന്റെ പുത്രന്റെ മരണത്തോടുള്ള ഏകീഭാവം, हमें उनका पुत्र का उस पुत्र के साथ का मृत्यु में एक भाग एकत्र होना. റോമലേഖനം 6 അധ്യായം 6 വാക്യം रोमियो 6 में ऐसा पढ़ा, മരണത്തോട് നാം ഏകീഭവിക്കുന്നു എങ്കിൽ, अगर उनका मृत्यु के साथ अगर हम एक हो रहे तो, അല്ലെങ്കിൽ അതിന്റെ 6 വാക്യം 6 में जो पढ़ा, നാം ഇനി പാപത്തിന്റെ ദാസത്തിന്മേൽ, അപ്പൊ നമ്മള് 6 അധ്യായത്തിന്റെ 17 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 17 से जब हम पढ़ते हैं, അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യും? नहीं तो क्या होगा? നമ്മൾ അറിയാതെ പാപത്തിന്റെ ദാസന്മാരായി. हम लोग अनजाने में पाप का दासत्व में चले जाएंगे. എന്നാൽ നിങ്ങളെ പഠിപ്പിച്ച ഉപദേശ രൂപത്തെ, परंतु जिस उपदेश को मैंने तुमको सिखाया था, ആ ഉപദേശം എന്താണ്? वो उपदेश क्या है? അത് പഴയ നിയമത്തിൽ നമ്മളത് പഠിച്ചു. वो पुराने नियम में हमने देखा. അത് റോമലേഖനം 6 അധ്യായം 6 വാക്യത്തിൽ ഒരുമിച്ച് പറയുകയാണ്. वो रोमियो 6:6 में पुराने नियम का बातों को मिलाकर कहता है, നീ ഒരു കുഷ്ഠരോഗി എന്ന രീതിയിൽ तू अगर कोड़े की बीमारी में फंसा हुआ व्यक्ति है तो നിന്റെ എല്ലാ പ്രവൃത്തികളും അത് ചുട്ടുകളഞ്ഞു. तेरा सारा वस्त्र और तेरा सारा कार्यों को जला दिया. സത്യമാണോ? सच है क्या? അത് വിശ്വസിക്കുന്നവർക്ക് ഒരു മനസാക്ഷ്യം. वो क्योंकि ऐसा हुआ तो ही उसका नया जन्म होगा. जिसका ऐसा वस्त्र जल गया है, ऐसा व्यक्ति को एक शुद्ध विवेक मिलेगा. എന്നാൽ അവൻ ഇനി പാപത്തിൽ വീണാൽ, परंतु अभी ये विश्वासी हो जाने के बाद आगे चलकर पाप में गिर सकता है, संभावनाएं है. गिर गया तो അവന് മനസാക്ഷി കഴുകപ്പെടാൻ उसका विवेक को धोने के लिए ക്രിസ്തുവിന്റെ രക്തമുണ്ട്. मसीह का लहू वहां पर है. Praise the Lord. Praise the Lord. എന്നാൽ എപ്പോഴെങ്കിലും കഴുകപ്പെട്ടാൽ परंतु अगर जब भी वो धुल जाता है, നാം ചുടപ്പെടേണ്ടത് ആവശ്യമാണ്. കാരണം ആ പാപമല്ലേ ആവർത്തിക്കപ്പെടും. उतना हमें अभी वो एक बार धुल जाने के बाद अभी मुझे क्या करना है? उस शुद्धता को मुझे चलाए रखना है. तो तुरंत क्या करना पड़ेगा? मेरा मन को उस क्रूस के साथ एक करना है. उस क्रूस में मैं एक होकर जल गया तो क्या होगा? मैं उस पवित्रता में बना रहूंगा, चलते रहूंगा. ഇടമോഹം, शरीर का अभिलाषा, കൺമോഹം, आंखों की अभिलाषा, ജീവനത്തിന്റെ പ്രതാപം, जीविता का घमंड, ഇതിനോട് നമ്മൾ ഇടപെട്ട് പോയാൽ അത് നമ്മളെ വിഴുങ്ങും. इसके साथ अगर हम कार्य करने जाएंगे तो वो हमें निकल जाएगा. ഒരു ചെറിയൊരു പാപത്തിന് പോലും പരിഹാരം വരുത്താൻ നമുക്ക് കഴിയില്ല. एक छोटा सा पाप का हल निकालने के लिए हमसे नहीं होगा प्रेम. ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം परंतु परमेश्वर का प्रेम ഒരു വ്യക്തിക്ക് മനസ്സിലാകുമ്പോൾ, एक व्यक्ति जब समझ जाता है, ഞാൻ ക്രിസ്തുവിനോട് ക്രൂശിക്കപ്പെട്ടവൻ, मैं मसीह के साथ क्रूस में चढ़ाया जा चुका हूँ, ഒരു നല്ല മനസ്സാക്ഷിയുടെ एक अच्छा विवेक उसको उत्पन्न होता है. इसलिए पौलोस हमेशा यही गवाही देता था. നമ്മുടെ 2 കൊരിന്ത്യർ 4 അധ്യായത്തിന്റെ 10 വാക്യം, യേശുവിന്റെ മരണം എപ്പോഴും ഞാൻ എന്റെ ശരീരത്തിൽ വഹിക്കുന്നു. दूसरा कोरिन्थियर 4:10 में वहां पर देखो पौलोस का एक अच्छा विवेक का गवाही वो क्या बोलता है? दूसरा कोरिन्थियर 4:10, यीशु की मृत्यु को अपनी देह में हर समय में लेते फिरता हूँ. एक अच्छा विवेक का गवाही का व्यक्ति ऐसा बोल सकता है. അപ്പോൾ എങ്ങനെയാണ് അപ്പോസ്തലനായ പൗലോസിന് ഒരു നല്ല മനസാക്ഷിയും ഒരു നല്ല നടപ്പും ഉണ്ടായത്? तो ऐसा कैसा पौलोस को एक अच्छा विवेक के साथ अच्छा चाल चलन मिला उसको? അദ്ദേഹത്തിൽ ഒരു പാപം വന്നാൽ, उनके जीवन में जब कोई पाप आता है, പെട്ടെന്ന് तुरंत ആ നിമിഷം उसी क्षण അവൻ കഴുകി, वो धो देता है അവൻ ശുദ്ധീകരണം പ്രാപിക്കും. और शुद्धिकरण पहुंच जाता है. उन्हें विवेक में शुद्ध हो जाने के बाद
ആ പാപം ആവർത്തിക്കപ്പെടാതിരിക്കാൻ वो पाप दोबारा नहीं करने के लिए എന്ത് ചെയ്യുന്നു? वो क्या करता है? ക്രിസ്തുവിന്റെ മരണത്തോടെ उसका अपना मन से मसीह के मन क्रूज के साथ वो एक हो जाता है. അദ്ദേഹം പറയാണ്, ഞാൻ പ്രസംഗിച്ചിട്ട് വീട്ടിൽ ചെല്ലുമ്പോൾ ഇന്നെല്ലാവരും കൈയടിച്ച് എന്റെ പ്രസംഗം കേട്ടുപോ, നീ നല്ല പ്രസംഗകനാണെന്നുള്ള ഗമന്റ് നിനക്ക് ഉണ്ടാകും. അപ്പോൾ അദ്ദേഹം എന്ത് ചെയ്യും? ക്രിസ്തുവിന്റെ മരണത്തോടെ ശരീരത്തെ ദണ്ഡിപ്പിച്ച് കീഴ്പ്പെടുത്തി നല്ല, കാരണം അത് എന്റെ ശരീരത്തെ ഞാൻ ഹോളി സ്പിരിറ്റിനാൽ കൺട്രോൾ ചെയ്യുക എന്ന് പറഞ്ഞാൽ അർത്ഥം क्रिस्तुविने मरणतोड़ बंधिपिकी. इसलिए पौलुस देखो चेतावनी देता है, इसलिए मैं आज अच्छा तुम लोग तुम्हारे बीच में सेवा करने के बाद परंतु घर जाकर मैं क्या करता हूँ, मैं प्रभु के सामने अयोग्य ना ठहरने के लिए मैं मेरे देह को नियंत्रण में लाता हूँ, मारता पीटता हूँ. उधर हिंदी भाषांतर में गुस्सा मारता हूँ करके लिखा, परंतु वैसा नहीं है, आत्मा का मैं नियंत्रण में लाता हूँ. क्योंकि जब पौलुस प्रचार करने के बाद लोग तारीफ करते इतना अच्छा प्रचार है, तो वो सुनकर वो घमंडी ना होकर घर में जाकर अपने आप को झुकाकर प्रभु ये मैं नहीं था आपका अनुग्रह था बोलकर अपने आप को झुकाकर पवित्र आत्मा का नियंत्रण में वो अपने आप को लाने देखता है. ആത്മാവിനാൽ നാം നയിക്കപ്പെടുന്നുവെങ്കിൽ, अगर आत्मा के अनुसार चलाए जा रहे हैं तो ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് ഈ രണ്ട് കാര്യം നമുക്ക് വ്യക്തമായി കാണിച്ചു തരും. परमेश्वर का आत्मा ये दो बातें हमारे अंदर बताएगा. എങ്കിൽ ഹോളി സ്പിരിറ്റുമായിട്ട് നല്ല സഹവർത്തിത്വമാണ്. तो ऐसा रहेगा तो पवित्र आत्मा के साथ एक अच्छा सहयोग के साथ हम चलेंगे. സകലത്തിലും അവൻ സഹായനായിരിക്കും. सब बातों में पवित्र आत्मा सहायक रहेगा സകലവും ആത്മാവിൽ നിവർത്തിക്കപ്പെടും. और सब बातें आत्मा में पूर्तिकरण होते रहेगा. പൗലോസ് ഈ കാര്യങ്ങളൊക്കെയാണ് ഉദ്ദേശിച്ചത്. पौलुस ने ये बोलते समय में ये बातों में उद्देश्य करके बोला. നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 13 അധ്യായം 18 വാക്യത്തിൽ വായിച്ചപ്പോൾ, जैसा हमने इब्रानियों 13 का 18 में हमने पढ़ा, അതെ, हमारे लिए प्रार्थना करते रहो, हाँ। क्योंकि हमें भरोसा है कि हमारा विवेक शुद्ध है और हम सब बातों में अच्छी चाल चलना चाहते हैं. ഇങ്ങനെ ഒരു ശുദ്ധമായ ഒരു മനസ്സാക്ഷി തരാൻ इस तरह एक शुद्ध और एक अच्छा विवेक मिलने के लिए ദൈവം നമുക്ക് വേണ്ടി പ്രവർത്തിച്ചത്. परमेश्वर ने हमारे लिए जो कार्य किया, അതനുസരിച്ച് ആ നടപ്പ് നടക്കുമ്പോൾ ദൈവം മഹത്വം കൊടുക്കും. वो बात को मैं मानकर प्रभु आपने ये कार्य किया है उसके सामने मैं जब झुकाता हूँ, मैं अंगीकार करता हूँ, तो उसका महिमा किसको मिलता है? परमेश्वर को मिलता है. അത് നമുക്ക് അനുഗ്രഹമല്ലേ? वो बात हमारे लिए आशीष नहीं है क्या? അത് സ്വർഗത്തിൽ നിലനിൽക്കുന്ന അനുഗ്രഹമാണത്. और वो आशीष स्वर्ग में टिका रहेगा क्या? मैं അതിനെ എണ്ണി എണ്ണി പ്രതിഫലം തരും. वो बात को जब उस दिन जब हम प्रभु के पास जाएंगे बीमा सीट में, वो सारा आशीष को प्रभु गिन गिन कर हमको महिमा देगा. മിനിറ്റ് മിനിറ്റ് വെച്ച് നമുക്ക് ഡോളർ നേടാം. यानी कि क्या मिनट मिनट में हम लोग वो धन को हम लोग इकट्ठा कर सकते हैं. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ദൈവത്തിന് മഹത്വം വന്നോ? प्रभु को जो परमेश्वर को जो बात का महिमा मिला, നമുക്ക് അനുഗ്രഹമുണ്ട്. वो उसका आशीष हमको है. ഇവിടെയുമുണ്ട്, इधर भी है, അവിടെയുമുണ്ട്. उधर भी है. കർത്താവ് സഹായം. प्रभु हम सबको सहायता करे. बहुत बड़ी बात है ना. हर एक समय में जब हम प्रभु का वचन सुनने के समय में उनका हृदय जीत गया है. जो एक अच्छा विवेक है तो ये वचन सुनने के समय में जरूर बहुत से नया निर्णय लेगा. आज कितने लोगों ने नया निर्णय लिया है? कई बार एक सिर्फ एक दिखावा के लिए लोग इकट्ठा होता है. सच में प्रभु को महिमा करना उनका रुचि नहीं रहता. लेकिन आज हमारा विवेक क्या गवाही देता है ना. जब पहला योगना 3 अध्याय के 21 वचन में योगना बोलता है, अगर हे प्रियो, यदि हमारा मन हमें दोष न दे तो हमें परमेश्वर के सामने हिवा होता है. देखा, अगर मन हमें दोष ना दे. देखो आज अपने को ये बात को पढ़कर देखना है कि मतलब ये मन हमारा दोष लगाता है क्या. आज वचन सुनने के समय में है ना, हमारा हरेक चाल चलन में, हरेक बातों में हमारे जीवन के हम किसी से बात भी करता है उसमें, या हम मतलब कोई काम कर रहा है उसमें, हरेक बातों में हमारे जीवन का लक्ष्य क्या होना चाहिए? प्रभु का महिमा. मैं और वो उद्देश्य नहीं है लोग मेरा भी थोड़ा प्रशंसा करना चाहिए. मैं भी इतना तकलीफ उठाता है, इसलिए थोड़ा सा उसमें मुझको भी प्रशंसा चाहिए. गया प्रेज़ लॉर्ड है ना. पूरा पूरा महिमा प्रभु को मिलना चाहिए. कितना प्रभु ने हमारा पुराना स्वभाव का कोई भी बात रह गया तो क्या होना चाहिए? जल जाना चाहिए, खत्म होना चाहिए है ना. तभी एक सच्चा पवित्र जीवन, जैसा पहला पत्रोस पहला अध्याय का 15 वचन में भी पत्रोस ने कहा कि तू अपना सारे चाल चलन में पवित्र बनो. सारे चाल चलन में, हरेक बातों में हम देने वाला हमारा हरेक एक दूसरे के साथ बात होने के सभी में तक हमारे लक्ष्य क्या है? प्रभु का महिमा है ना. ये व्यक्ति और भी प्रभु को प्राप्त करके यीशु मसीह के जैसा बनना चाहिए. प्रियो, आज कितना दुनिया बदल गया है, दुनिया का अवस्था कितना बिगड़ गया है.
प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। प्रभु ने हमें हमारा जरूरत को जान करके हमारे लिए संदेश भेजता है। थैंक यू लॉर्ड। नासिक मंडली प्रभु का बहुत प्यारा है। वो जो व्यक्ति आनंद जीवन पाने के लिए आया था, वहां पर एक शब्द हम देखता है, सबको प्रभु नहीं बोला और उसको बोला। वो बोलने के एक कारण वहां पर लिखा है मरकोस 10:21 में। क्या बोला? प्रभु ने उससे प्रेम किया। देखा, इसका मतलब बाकी लोग प्रभु के पास आया, प्रभु ने उनको प्रेम नहीं किया क्या? और तो यहां पर लिखा है प्रभु ने उसे प्रेम किया, बोले एक कमी है। तो बहुत अच्छा है, एक कमी है। देखो, वो कमी छोड़ने के लिए तैयार नहीं था, वो कमी लेकर गया, प्रभु को छोड़ कर गया। प्रेज़ लॉर्ड। कितना दुखदायी बात है प्रिय। आज भी प्रभु हमें प्यार करके हमको बताया आज, और तो कितना लोगों ने कान खोल करके, दिल खोल करके सुना। जब भी हम प्रभु की उपस्थिति में जब आता है तो भी हमें कैसे आना चाहिए? हमारा विवेक कैसे होना चाहिए? शुद्ध होना चाहिए। ये तो नहीं है कि मैं आपको बताना चाहता हूँ, कई बार कई लोग, अरे वो उधर आता है तो उसको देखते मेरे को जेलसी आ रहा है, मेरे को गुस्सा आ रहा है। पिछले दिन में अपने बीच में आने वाले एक भाई ने मुझे बताया, उसको देखते ही मेरे को गुस्सा आता है, मेरे को आने का दिल नहीं करता। देखो, आया भी नहीं। कितना दुख लगता है। नाम नहीं बोलेंगे, लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ प्रियो, ऐसा बात है। तो उसको मतलब छोटी छोटी बातों को मतलब सहने के लिए, सबर करने के लिए तैयार नहीं। सूली की मृत्यु का वो बात, अपने को मिला हुआ छुटकारा कितना बड़ा है, वो बात उनको मालूम नहीं है। थोड़ा भी दूसरे को सहने के लिए, क्षमा करने के लिए तैयार नहीं। कैसे होगा प्रियो? वो मसीह जी में क्या नहीं, ये तो सब उधर नहीं पाया वो लोगों के एक चिन्ह नहीं। आराम से हम पहचान सकता है। बहुत दुख लगता है प्रियो। मैं आपको बताना चाहता हूँ, पहली बात, हमें बहुत सावधान रहना प्रियो। हमारा बातों में किसी को कोई टोकर लेने वाली बात ना करें। तीसरा, आइए अपने आगे बंद करिए। और भी एक बार प्रभु ने सुंदर वचनों के द्वारा प्रभु ने हमसे बात किया। प्रभु ने समय पर जो हमें आलोचना चाहिए, वो आलोचना हर एक लोगों का दिल की अवस्था जानकर हमसे बोला और बातचीत किया। सभी लोग ना अपना विवेक को परखें। आज भी मैं कौन सी विवेक के साथ मैं यहाँ पर है? आज एक शुद्ध विवेक के साथ प्रभु का वचन जो आया, मैं प्रभु की आत्मा में वो समझ पाया है कि नहीं? जो व्यक्ति आत्मा का अधीन देगा वही व्यक्ति से प्रभु बात करेगा, क्योंकि प्रभु जो भी बात करता है वो हमें आत्मा से बात करता है। प्रभु हमारे आत्मा के साथ है। इसलिए उन बातों को समझने के लिए हमें प्रभु की आत्मा में रहना कितना जरूरी बात है। अपने आप को जांचे, अपने आप को परख है। मैं एक सच्चा प्रभु को महिमा देने लायक एक पवित्र जीवन बिता पा रहा है कि नहीं? आज प्रभु की दृष्टि में मेरा जीवन कैसा है? अपने आप को जांचे, परखे, एक सही समर्पण के साथ आने वाले दिनों में भी एक सच्चा जीवन बिताने के लिए प्रभु सबको सहायता करे। अभी आकाश में प्रार्थना में अगुवाई करें।